टेम्पल टुरिझम हा भारतामध्ये खूप जुना विषय आहे. म्हणजे पहिल्या काळापासून लोक प्रवास करत होते, पण ॲज अ टुरिझम म्हणून हे आत्ता 2000 नंतर सुरू झालं. ते पूजेसाठी जायचं का मग त्या मंदिराचं कोरीव काम बघण्यासाठी जायचं, अशा दृष्टिकोनात जाणारी सुद्धा लोक आहेत. शास्त्रामध्ये ऍक्च्युली मंदिर कसं बघावं त्याची एक पद्धत आहे. आपल्याला ही कन्सेप्ट माहिती नाहीये ऍक्च्युली की अगोदर बाहेरनं मंदिर बघायचं आणि मग मंदिराच्या आत जायचं. आपण जातो, रांगेत उभा करतो, दर्शन करतो आणि मग बाहेरनं फोटो घेतो आणि बाहेर पडतो. तर तसं नसतं ऍक्च्युली. खिद्रापूरचं मंदिर, कोल्हापूरच्या जवळ खिद्रापूरचं मंदिर आहे. ते मंदिर बघायला किमान तुम्हाला 1.5 ते 2 तास किमान द्यावे लागतात. 15व्या शतकाच्या अगोदरची जर काही मंदिरं बघितली तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे कासव बघायला मिळणार नाही तुम्हाला. अग्निपुराणामध्ये मानवाच्या शरीराच्या अवयवानुसार मंदिरांना ओळखलं जायचं. जेव्हा आपण मंदिर पर्यटन करतो ना, तेव्हा आपली बॅग कशी पॅक करावी? तू आत्ताच बोलता बोलता मला असं वाटतं की आपण जे एक फार प्रसिद्ध गाणं आहे ना की देव देव्हाऱ्यात नाही देव आहे अंतरी, तर त्याची रचना ही कुठेतरी अग्निपुराणात झाली असेल की देव आहे अंतरी. सोमनाथचं मंदिराबाबत जर इतिहास सांगितला गेला तर सोमनाथचं मंदिर आतापर्यंत 16 वेळा लुटलं गेलेलं आहे. थायलंड मध्ये सुद्धा बरीचशी गणपतीची मंदिरं आहेत. इंडोनेशियामध्ये बालीमध्ये तर विष्णूची, गणपतीची प्रचंड अशी मंदिरं आहेत की जी तुम्हाला बघायला मिळतात तिथे. गोव्यामध्ये तांबडी सुर्ला करून एक मंदिर आहे. फार कमी लोकांना हे माहिती आहे. कुरुक्षेत्र वेगळ्या नजरे, म्हणजे आता कुरुक्षेत्राबद्दलची बरीचशी माहिती किंवा थोडाफार इतिहास हा माहिती असतो. नमस्कार, मराठी सृष्टी टॉक्सच्या या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सुट्ट्या लागल्या की आपण पर्यटनाचा विचार करतो. कुठेतरी फिरायला जाऊया कुटुंबासोबत किंवा सोलो ट्रॅव्हलर म्हणून जग पाहूया असा विचार करतो. मग सगळ्यात आधी समोर येतात त्या अशा गोष्टी किंवा अशी ठिकाणं जसं की काही हिल स्टेशन्स, निसर्गरम्य ठिकाणं. पण या सगळ्यामध्ये भारतामध्ये सध्या प्रचलित होत चाललेला, प्रसिद्ध होत चाललेला पर्यटनाचा एक प्रकार म्हणजे टेम्पल टुरिझम. हो, बघा ना, म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंत या पर्यटनामध्ये किंवा पर्यटनाच्या या क्षेत्रामध्ये एक असा ट्रेंड होता किंवा एक संकल्पना अशी होती की साधारण वयाच्या उत्तरार्धामध्ये किंवा एक 50-60 नंतर आपण तीर्थस्थानांना भेट द्यायला जायचं. मात्र आता हा ट्रेंड, ही संकल्पना थोडीशी बदललेली आहे. कारण भारतामध्ये मंदिरांना दिलं जाणारं महत्त्व, मंदिरं कशी पाहायची या दृष्टिकोनातनं केला गेलेला विचार. टेम्पल टुरिझम म्हणजे नेमकं काय? तर गाभाऱ्यात जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं, आशीर्वाद घ्यायचा हे आलंच, पण त्याबरोबर आपल्याकडे अशी विविध मंदिरं आहेत, मंदिरांचा एक समृद्ध इतिहास आपल्याकडे आहे. त्यामुळे आखीव रेखीव कोरीव काम केलेली, समृद्ध इतिहास असलेली ही मंदिरं कशा दृष्टीने पाहायची हा अभ्यास टेम्पल टुरिझम या प्रकारात केला जातो. टेम्पल टुरिझम या विषयामध्ये स्वतःची एक सखोल स्वतःचा अभ्यास असलेले आणि डेस्टिनी टूर्सच्या माध्यमातून भारतातली, भारताबाहेरची मंदिरं कशा दृष्टीने पाहायची ही माहिती देणारे दुष्यंत देसाई आज या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया टेम्पल टुरिझम म्हणजे नेमकं काय. नमस्कार दुष्यंत. नमस्कार. मराठी सृष्टी टॉक्समध्ये तुमचं खूप स्वागत आहे. थँक्यू. मी जसं म्हणाले की हा प्रकार सध्या प्रचलित होत चाललेला आहे. पूर्वी एक संकल्पना होती की तीर्थस्थानांना कधी भेट द्यायचं, काशीला कधी जायचं. आता बघतोय की आत्ताची पिढी, नवीन जनरेशन सुद्धा काशीला आधी जाऊन येते, पाहून येते. कारण समृद्ध मंदिरं जी आपल्याकडे आहेत ना, त्याचा इतिहास आता सगळ्यांनीच अभ्यासला पाहिजे. आपण सुरुवात करूया ती टेम्पल टुरिझम म्हणजे नेमकं काय. ओके. हा टुरिझमचा हा प्रकार का एवढा प्रचलित प्रसिद्ध झालाय? टेम्पल टुरिझम म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणालात की फक्त मंदिरात जाऊन दर्शन घेणं हे नाही. त्याच्यामध्ये आजच्या तारखेला लोकांना मंदिरं ही बघावीशी का वाटतात, तर बाहेरच्या देशामध्ये एवढी आखीव कोरीव काम असलेली मंदिरं बघायला मिळत नाहीत. जी भारतामध्ये सुंदर मंदिरं आहेत आणि अगदी 2000-3000 वर्षापूर्वीची मंदिरं भारतामध्ये आहेत, जी अजूनही जतन करण्यात आलेली आहे. त्याच्यावरचे कोरीव काम अजूनही सुंदर बघायला मिळतात की ज्या काळी म्हणजे आपले अँसेस्टर मशिनरीज नव्हते, हाताने हातोडी आणि ह्याच्याने कसे मंदिरं बनवली, ती मंदिरं आपल्या भारतामध्ये आहेत, ती बघायला मिळतात. आणि ही मंदिरं भारताच्या बाहेर कुठेच नाहीयेत. बरोबर. त्यामुळे भारतामध्ये आत्ता कुठे हळूहळू लोकांना या मंदिराबाबत आपुलकी जाणवायला सुरुवात झालेली आहे. आणि हे आपलं कल्चर आहे, इंडियाचं कल्चर आहे, आपला इतिहास आहे.
हे जाणून घेण्यासाठी लोकांना आता हळूहळू कुठेतरी वाटायला सुरुवात झालेली आहे की आपण जायचं आणि हे कल्चर बघावं, म्हणजे जेणेकरून आपण पुढच्या पिढीला काहीतरी सांगू शकू. त्यामुळे आता हळूहळू ही जनरेशन झेड जे म्हणतो आपण, नॉट जनरेशन पण जनझी जे म्हणतो, ते हळूहळू आता या टेम्पल्सकडे काही काही सुरुवात झालेली आहे बघायला त्याच्यामध्ये. पण आता तुम्ही जर विचारलं की हे टेम्पल टुरिझम कधीपासून सुरू झालं किंवा कधीपासून जास्त जोर मिळाला, तर एकंदरीत इतिहास जर बघितला ना, तर भारतामध्ये टेम्पल टुरिझम ही कन्सेप्ट फार अगोदरपासून आहे. खूप जुनी ही कन्सेप्ट आपण म्हणूया त्याला. थोडक्यात सांगायचं झालं तर 4000 वर्षापूर्वी किंवा 5000 वर्षापूर्वी रामायण महाभारताच्या काळामध्ये सुद्धा मंदिरं होती आपल्याकडे. त्या काळामध्ये लोकांना तीर्थयात्रा करायची एवढं माहिती होतं फक्त, त्यामुळे लोक मंदिराला दर्शनाला जायची. त्याच्यानंतरचा काळ जर बघितला आपण तर साधारणपणे 7व्या दशकापासून तर धरूयात आपण एक साधारणपणे 15व्या दशकापर्यंत, म्हणजे मराठ्यांचं राज्य ह्याच्यामध्ये. सो 7व्या दशकापासून ते 15व्या दशकापर्यंत भरपूर डायनेस्टी, म्हणजे चोल डायनेस्टी झाली, पल्लवी डायनेस्टी झाली, मराठा साम्राज्य आलं, बरेच डायनेस्टी. त्या दरम्यान अख्ख्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात हजारोने मंदिरं बांधली गेली. बरोबर. आणि त्या काळामध्ये सुद्धा लोक तीर्थयात्रेला जात होते. त्याच्यानंतर 15व्या शतकानंतर आपण धरूयात साधारणपणे 18व्या शतकामध्ये जेव्हा ब्रिटिश आले भारतामध्ये, तेव्हा त्या काळामध्ये ब्रिटिशांनी रेल्वे बांधायला सुरुवात केली. रेल्वे बांधल्यामुळे लोकांना प्रवास करणं हे सोपं झालं. बरोबर. त्यामुळे तीर्थयात्रेला जाण्यासाठी रेल्वेने लोक जायला सुरुवात झाली 18व्या 19व्या शतकामध्ये. कालांतराने पुढे जेव्हा येऊ आपण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 1950 नंतर साधारणपणे गव्हर्नमेंटने हळूहळू मंदिरांना चालना देण्यासाठी आपली तीर्थस्थळं डेव्हलप केली. म्हणजे त्याच्यामध्ये मग तुमची वैष्णोदेवी आलं, अमरनाथ आलं, चारधाम यात्रा आली, या सगळ्या बेसिकली यात्रा सुरुवात झाली. हे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये झाली. बरोबर. आणि रिसेंटली 2000 नंतर म्हणजे साधारणपणे जेव्हा मिनिस्ट्रीने म्हणजे टुरिझम मिनिस्ट्री ऑफ इंडियाने काही कन्सेप्ट संकल्पना काढल्या, म्हणजे इनक्रेडिबल इंडिया किंवा हृदय किंवा प्रसाद, ही कन्सेप्ट आहेत इंडिया टुरिझमने राबवल्या की ज्याच्यातनं टेम्पल्स टुरिझम किंवा इंडियन टेम्पल्स ही लोकांपर्यंत पोचावी. बरोबर. हा बेसिकली त्याच्यामागचा उद्देश. सो तसं बघायला गेलं तर टेम्पल टुरिझम हा भारतामध्ये खूप जुना विषय आहे. म्हणजे पहिल्या काळापासून लोक प्रवास करत होते, पण ॲज अ टुरिझम म्हणून हे आत्ता 2000 नंतर सुरू झालं. मंदिर पर्यटन हा एक वेगळा भाग होऊ शकतो, अगदी, किंवा एक वेगळा प्रकार होऊ शकतो. याची आता कुठेतरी आपल्याला आता म्हणजे डेव्हलपमेंट जशी होत गेली, म्हणालास की स्वातंत्र्योत्तर काळानंतर मग मंदिरांना सुद्धा डेव्हलप करण्यासाठी म्हणून प्रयत्न विशेष केले गेले. पण यामध्ये बघ ना की मंदिर किंवा देऊळ असं म्हटल्यानंतर, तीर्थक्षेत्र म्हटल्यानंतर ना, ज्याचा धार्मिक आध्यात्मिक विश्वास आहे, बरोबर, त्या व्यक्ती तीर्थस्थानांना भेट देतातच, भक्त म्हणून भेट देतात. पण जेव्हा आपण मंदिर पर्यटन हा विचार करतो, टेम्पल टुरिझम, म्हणजे मंदिराला पुढे टुरिझम हा शब्द जेव्हा जोडला जातो, तेव्हा मग अशा प्रकारच्या टूर्स करताना फक्त धार्मिक आध्यात्मिक विश्वास असणाऱ्या भक्तांसाठीच हा प्रकार आहे की त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण सखोल काही सांगू शकतो? नाही, ऍक्च्युली आता तसं बघायला गेलं तर त्याच्यामध्ये 2 वेगळ्या कन्सेप्ट आहेत. टेम्पल टुरिझमच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं, ऍज अ टुरिझम म्हणून बघायला गेला तुम्ही, तर त्या मंदिराचा इतिहास काय आहे, ते मंदिर कुठल्या शैलीमध्ये बांधलेलं आहे, द्राविड शैली आहे का नागर शैली आहे, किती जुना इतिहास आहे, मंदिरामध्ये मूर्ती आहे का फक्त मंदिराची पूजा करतात. कारण की आजच्या तारखेला भारतामध्ये काही काही मंदिरं अशी आहेत की मुसलमानांनी जेव्हा आक्रमण केली तेव्हा मंदिरातल्या मूर्त्या चोरून नेल्या किंवा त्या उद्ध्वस्त केल्या, पण आता काही काही ठिकाणी फक्त मंदिराची पूजा होते. मग ते पूजेसाठी जायचं का, मग त्या मंदिराचं कोरीव काम बघण्यासाठी जायचं, अशा दृष्टिकोनात जाणारी सुद्धा लोक आहेत. आता टेम्पल टुरिझम मध्ये तसं बघायला गेलं तर कोणार्कचं सूर्य मंदिर की जे मंदिर बघण्यासाठी लोक जातात, कर्नाटक मधलं हळेबीडू आणि बेलूरची मंदिरं की जी मंदिरं आजच्या तारखेला स्थापत्य शैलीची सुंदर नमुना म्हणून फेमस आहेत, ती ते बघण्यासाठी जाणारी लोक वेगळी. आणि काशी आणि वाराणसीला आम्हाचा विश्वास आहे, आम्हाला तिकडे जायचं आहे, आयुष्यातनं एकदा काशीचं दर्शन केलं पाहिजे, त्या भावनेने जाणारी लोक वेगळी. सो अशी 2 वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा लोक जातात. सो टुरिझमच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर दोन्ही गोष्टी हे टुरिझमच्या अंडर येतात.
कारण की जरी काशीला जायचं असेल तुम्हाला तरी तिकडे गेल्या की हॉटेल बुकिंग, पंडित बुक करावा लागतो. गंगेमध्ये तुम्हाला जायचं असेल तर बोटीचा प्रवास करावा लागतो तुम्हाला. सो तो पण अगेन टुरिझमचा भाग आला. आणि कोणार्कचं मंदिर म्हणा किंवा जसं मी बेलूरचं मंदिर म्हणालो तुम्हाला, ते मंदिर जर बघायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला गाईड लागतो. कारण की ते मंदिर ही एका सिंगल रॉक मधनं बांधलेली आहेत, कोरीव काम केलेलं आहे ती. आणि ती मंदिरं आजच्या तारखेला जवळपास 2000 वर्ष जुनी मंदिरं आहेत की जेव्हा मशिनरीज नव्हत्या, हत्यारं नव्हती, फक्त हातोडी आणि चिंदीने आपण म्हणू, त्याने फक्त ती मंदिरं बांधली गेलीत. बरोबर. आणि ती अजूनही ती मंदिरं टिकून आहेत. आता तू कोणार्क सूर्य मंदिराचा उल्लेख केला, बरोबर. तर या मंदिराची पार्श्वभूमी काय, इतिहास आहे या मंदिराचा? कोणार्कचं सूर्य मंदिर जर बघायला गेलो ऍक्च्युली तर खूप वेगळा इतिहास आहे ऍक्च्युली. असं आता म्हणतात की कोणार्कचं सूर्य मंदिर हे सांबाने बांधलं. सांबा म्हणजे कोणतं? कृष्णाचा मुलगा. त्याला कृष्णाने शाप दिला होता. त्या शापातनं मुक्त होण्यासाठी त्याने 12 वर्ष कृष्णाची तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या केल्यानंतर त्याला सूर्यदेव प्रसन्न झाल्यानंतर मग त्याने सूर्याचं मंदिराची स्थापना केली त्याने. आणि जेव्हा कोणार्कचं सूर्य मंदिर बांधायला सुरुवात झाली, साधारणपणे 2 दशकं सूर्य मंदिर बांधायचं काम चालू होतं. मंदिर स्थापन झालं, मंदिरामध्ये मूर्ती सूर्याची आणली त्याच्यामध्ये. आणि मंदिर त्याच्यामध्ये जस्ट सांगायचं एक मुद्दा की मंदिर पूर्ण बांधून झाल्यानंतर मंदिराच्या वरती कळस चढवायचा होता. कळसाच्या वरती सूर्य ठेवायचा होता त्यांना. तर ते सूर्य ठेवता येत नव्हता. तर अशी प्रथा आहे किंवा मे बी अशी पुराणामध्ये गोष्ट आहे की सांबाने एकट्याने तो चक्र मंदिराच्या कळशावर ठेवला. आणि जेव्हा ठेवलं त्याच्यानंतर मग त्याला एक जाण झाली की अरे मग हे तर मी काम केलं, पण मग याचं क्रेडिट बाकीच्या लोकांना कसं देता येणार आपल्याला. कारण की बाकीचं तर मंदिर बाकी कामगारांनी बांधलेलं आहे किंवा लोकांनी बांधलेलं आहे, मी तर बांधलेलं नाही. माझी फक्त इच्छा होती त्यानुसार त्यांनी मंदिर बांधलं, पण हे चक्र जर मी बांधलं हे जर त्यांना कळालं तर मग त्यांना वाईट वाटेल. त्यामुळे असं मानतात की ते लावून झाल्यानंतर त्याने तिथे उडी मारून आत्महत्या केली. अच्छा, अशी सुद्धा एक कथा आहे त्या मंदिराच्या बाबतीमध्ये. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन जेव्हा मंदिरामध्ये सूर्यनारायणाची स्थापना झाली, पूजा कशी करायची ते माहिती नव्हतं. त्यावेळेस मग पूर्वेमधनं पश्चिमेमधनं पंडित बोलवले गेले. त्या पंडितांना कोणार्कच्या इथे त्यांना राहायला जागा दिली गेली. लोकल स्त्रियांसोबत लग्न झालं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी तिकडे परमनंट तिकडे राहिले आणि मग त्याच्यानंतर ते हळूहळू पूजा करायला लागले. सो हा बेसिकली त्याचा इतिहास. सो कोणार्कचा अर्थ काय आहे बेसिकली? कोणार्क म्हणजे कोणा म्हणजे कोपरा आणि अर्क म्हणजे सूर्य. सॉरी, सो कोपऱ्यात सूर्याचं मंदिर म्हणून कोणार्क. असा तो त्याचा अर्थ होतो ऍक्च्युली कोणार्कचा. अच्छा. काही मंदिरांचा इतिहास हा आपल्याला माहिती असतो किंवा आपण तो वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वाचत असतो. काही मंदिरांशी काही दंतकथा सुद्धा जोडलेल्या असतात, काही पौराणिक कथा जोडलेल्या असतात. पण या व्यतिरिक्त स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातनं मंदिर कसं पाहायचं? जसं तू आता उल्लेख केलास की खूप उत्तम स्थापत्यशास्त्राचे नमुने, उदाहरणं मंदिरांच्या रूपामध्ये आपल्याकडे आहेत. ऑफकोर्स या क्षेत्रात असल्यामुळे तुझा अभ्यास आहे. पण आता नव्याने जर मी एक ट्रॅव्हलर म्हणून गेले, एक प्रवासी म्हणून गेले, माझा यात काही अभ्यास नाही, तर मग अशी मंदिरं बघायला जाताना मी कसा अभ्यास करावा, कोणत्या कोणत्या गोष्टी टिपल्या पाहिजेत याचा आधी विचार मी केला पाहिजे? आता बघायला गेलो, आता आपण मंदिर जेव्हा बघायला जातो तर डायरेक्ट बाहेर मंदिराच्या बाहेर शूज काढतो आणि रांगेत उभा राहतो, दर्शन घेतो आणि बाहेर येतो. बरोबर. पण शास्त्रामध्ये ऍक्च्युली मंदिर कसं बघावं त्याची एक पद्धत आहे. म्हणजे शास्त्रामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की मंदिराकडे जेव्हा जाणार दर्शनामध्ये तेव्हा मंदिर हे पहिले बाहेरनं बघितलं गेलं पाहिजे. म्हणजे जर विष्णूचं मंदिर असेल तर वराह किंवा नृसिंह त्याच्या मूर्त्या मंदिराच्या बाहेर कोरलेल्या असतात. शंकराचं मंदिर असेल तर तुम्हाला नटराज बेसिकली त्याच्यावरती कोरीव केलेलं असतं. सो ह्या मंदिराची प्रदक्षिणा केल्यानंतर हे आपल्याला जाणवतं त्याच्यावरती, आणि त्याला बहिर्देव पूजा असं म्हणतात. म्हणजे हे करून झाल्यानंतर मग तुम्ही मंदिराच्या आत जायचं.
म्हणजे आपल्याला ही कन्सेप्ट माहिती नाहीये ऍक्च्युली की अगोदर बाहेरनं मंदिर बघायचं आणि मग मंदिराच्या आत जायचं. आपण जातो, रांगेत उभा करतो, दर्शन करतो आणि मग बाहेरनं फोटो घेतो आणि बाहेर पडतो. तर तसं नसतं ऍक्च्युली. आता जसं मी सांगितलं की बहिर्देव पूजा झाली आपली किंवा मंदिरात जायचं. तर मंदिरात गेल्यानंतर मंदिरामध्ये गाभारा म्हणजे थोडक्यात गर्भगृह म्हणतो आपण त्याला. गर्भगृहामध्ये मंदिराची मूर्ती असते, देवाची मूर्ती असते. त्या मंदिरात पूजा करतो आपण, नमस्कार करतो आता, किंवा अभिषेक करतो आपण. त्याला अभिषेक द्यायचा असेल अभिषेक करतो. आता पुराणामध्ये मंदिराच्या गर्भगृहामध्ये, गर्भगृह म्हणजे काय असतं, एक छोटीशी खोली असते आणि त्या खोलीला फक्त एकच रस्ता असतो आतमध्ये जाण्यासाठी. आणि त्या गर्भगृहामध्ये उजेड काही नसतो. एक दिवा लावल्यानंतर जी काही दिवेचा उजेड, पणतीचा उजेड होतो तेवढाच उजेड. आणि त्या उजेडामध्ये तुम्ही पूजा करता बेसिकली. सो आजच्या तारखेला लाईट्स वगैरे हे आत्ता टाकलेले आहेत. अगोदर मात्र हे काहीच नव्हतं. पण जेव्हा तुम्ही अभिषेक करता, अभिषेक केल्यानंतर जे पाणी, अभिषेकाचं पाणी आहे, त्या पाणी बाहेर जाण्यासाठी वारी मार्ग केलेला असतो. सो ते पाणी बाहेर जातं आणि मंदिराच्या बाहेरच्या बाजूला मकरध्वज असतो. मकरध्वज म्हणजे काय बेसिकली, तर मकर म्हणजे गंगेचं वाहन. सो मंदिराच्या बाहेरच्या म्हणजे गर्भगृहाच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला मकर बघायला मिळतो आणि त्याच्या तोंडातनं पाणी येतं. म्हणजे थोडक्यात ते गंगेचं पाणी धरलं जातं, कारण की मकर हे गंगेचं वाहन आहे. ही त्याची शास्त्रता आहे. हे कोणी बघत नाही त्याच्यामध्ये. खरं. आणि हा विषय फक्त झाला 15व्या शतकापर्यंतचा. आणि 15व्या शतकानंतर जेव्हा मराठ्यांच्या काळामध्ये जी काही हिंदू मंदिरं बांधली गेली, त्याच्यामध्ये प्रथा आली की गर्भगृहाच्या बाहेरच्या बाजूला गोमुख येतं. गोमुख म्हणजे आपल्या गाईचं, आणि गाईच्या तोंडातनं पाणी येतं, हे आपल्याला पवित्र मानलं जातं त्याच्यामध्ये. पुन्हा ती गंगाच एक्झॅक्टली. सो या दोन कन्सेप्ट आहेत की या लोकांना माहिती नाहीयेत की गर्भगृहातनं जे पाणी येतं त्याला वारी मार्गातनं जे बाहेर पाणी येतं ते दोन वेगळे मकरध्वज असतो किंवा गोमुख असतं. बरोबर. या दोन संकल्पना असतात. म्हणजे गाभाऱ्यातलं दर्शन घेतल्यानंतर मग त्याचंही दर्शन घ्या. हा, म्हणजे दर्शन घेऊ शकता किंवा त्यातनं जे काही तुम्ही अभिषेक कराल, दूध असू दे, पाणी असू दे, ते त्यातनं बाहेर येतात, पडतात. तर त्यातनं ते पवित्र मानलं जातं. ऍक्च्युअली ते प्रसाद म्हणून असं पवित्र मानलं जातं. मुळामध्ये मंदिरात गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या ज्या तू आता नमूद केल्यास ना, त्या सगळ्या गोष्टी असतात. तर आपण त्याला वेळच देत नाही. आपल्याला घाई असते ती गाभाऱ्यात जाण्याची, बरोबर, आणि आपल्याकडे दर्शन घ्यायचं. पण आता काय झालंय ना दुष्यंत, की आपल्याकडे मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी होतीये. बरोबर. सगळीकडे रांगाच रांगा लावल्या जात आहेत. बरोबर. आणि यामध्ये आपण फक्त गाभाऱ्यात जाण्यासाठीच तेवढा वेळ मोजला. बाहेरचं हे मंदिर कसं कधी बघणार, त्याचा अभ्यास कधी करणार. म्हणजे स्थापत्यशास्त्राकडे मी येतेच आहे, पण एका मंदिराला एका ट्रॅव्हलरनी, एका प्रवाशांनी नेमका किती वेळ द्यायला हवा? आता किती वेळ द्यायला पाहिजे हे त्या मंदिरावरती डिपेंड आहे. आता तुम्ही उदाहरण द्यायचं झालं तर खिद्रापूरचं मंदिर, कोल्हापूरच्या जवळ खिद्रापूरचं मंदिर आहे. ते मंदिर बघायला किमान तुम्हाला 1.5 ते 2 तास किमान द्यावे लागतात तुम्हाला. जर तुम्हाला त्याचं मंदिराचं कुठल्या शैलीमध्ये बांधलेलं आहे, इतिहास जाणून घ्यायचा असेल, मूर्तींबद्दल जाणून घ्यायचं असेल किंवा त्या मंदिराची माहिती हवी असेल तर किमान 1.5 ते 2 तास त्या मंदिरासाठी द्यावे लागतात. पण आजच्या तारखेमध्ये सोशल मीडियाच्या जगामध्ये फोटो काढला, इंस्टाग्रामवरती टाकला, लाईक्स मॅक्झिमम मिळवले, व्हिडिओ केला, रील केला, या नादामध्ये आपण ते मंदिर बघायचं विसरून जातो. उदाहरण द्यायचं झालं तर जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिले बहिर्देव पूजा करतात मंदिराची बाहेर न बघता. तसंच बहिर्देव पूजा करताना मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आपण बऱ्याच स्त्रियांचा कोरीव काम केलेलं असतं, की आखलेले असतात, की कोणाच्या हातामध्ये पानं असतात, फुलं असतात, कोणाच्या हातामध्ये पाण्याचा कलश असतो, काहींच्या हातामध्ये प्रसाद असतात. तर ते का असतं, तर त्याचं पुराणामध्ये जेव्हा राजांकडे जायचं किंवा देवांकडे जायचं तर तेव्हा एक कन्सेप्ट होती की रिक्त हस्तम न गंतव्यम. म्हणजे काय, तर रिकाम्या हाताने जायचं नाही, जाऊ नये. सो हातात काहीतरी पाहिजे. सो देवाकडे जातोय तर आपण आयदर फूल, प्रसाद किंवा फळ काहीतरी द्यावं. त्यासाठी त्या मंदिराच्या बाहेर त्यांनी कोरे केलेले असतात. आणि शास्त्रानुसार, समरक सूत्रधारानुसार त्याला सुरसंगिनी म्हणतात. आता समरसूत्रधार, आता समरसूत्रधार काय आहे, तर हा एक संस्कृत लेख आहे की राजा भोज जे होते त्या काळामध्ये हे ग्रंथ लिहिला गेला. आणि त्याच्यामध्ये काय लिहिलं गेलं, तर मंदिरांच्या बाबतीमध्ये कशी मंदिराची रचना असावी, मंदिराच्या बाहेर काय गोष्टी असाव्यात, त्या गोष्टी त्या पुराणामध्ये लिहिल्या गेल्या. त्यामुळे समरसूत्रधारानुसार त्याला प्रसाद म्हटलं जातं. हो, बरोबर. म्हणजे जे मंदिराच्या बाहेर बेसिकली जे आपण नर्तकी म्हणतो किंवा ज्या स्त्रियांच्या कोरीव काम केलेलं असतात त्याच्याबद्दलचा हा उल्लेख थोडक्यात. बरोबर.
आता हे सगळं जे तू सांगतोयस तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न करतोच आहोत. मात्र मुख्य त्या मंदिराच्या ठिकाणी गेल्यानंतर, त्या स्थळावर गेल्यानंतर अशा प्रकारची माहिती देण्यासाठी मग एखादा गाईड आपण घेऊन जाऊ शकतो. बरोबर, सोलो ट्रॅव्हलर असू किंवा आपण ग्रुपनी जेव्हा प्रवास करत असू तेव्हा. तर अशा प्रकारचे गाईड कसे निवडावेत जे ही अशी यथायोग्य माहिती आपल्याला देऊ शकतात, त्यासाठी काही आपण किंवा सरकारने काही तरतूद अशी करून ठेवलेली आहे? हो, आता ह्याच्यामध्ये बेसिकली असं सांगितलं की मंदिरं हा विषय खूप खोल आहे. सो त्याच्यासाठी मिनिस्ट्री ऑफ टुरिझम, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडनं वेगवेगळे स्टडी कोर्सेस आहेत केलेले, आणि त्या स्टडी कोर्सेस केल्यानंतर गव्हर्नमेंट तुम्हाला सर्टिफिकेट देतात. थोडक्यात जसं आपण 10वी 12वी पास झाल्यानंतर आपल्याला बोर्डाचं सर्टिफिकेट येतं 12वी पास झाल्याचं, तसं गव्हर्नमेंट तर्फे त्यांचे कोर्सेस झाल्यानंतर त्याचं सर्टिफिकेट मिळतं, आणि सर्टिफिकेट कोर्स झाल्यानंतर यू विल बिकम अ गव्हर्नमेंट अप्रूव्ड गाईड. गव्हर्नमेंट अप्रूव्ड गाईड्स तुम्ही बेसिकली अशा ठिकाणी घेऊ शकतात, आणि ते गाईड जर तुम्ही घेतले तरच तुम्हाला त्या मंदिराची माहिती ही जास्त डिटेलमध्ये समजू शकते. अदरवाईज आपण काय करणार की अरे खूप छान कोरीव काम आहे, त्याचा फोटो घेणार, मे बी अँगल चांगला, कोण चांगला फोटोग्राफर असेल तर अजून वेगळा अँगल घेणार आणि त्याचा फोटो घेणार आणि टाकणार, पण त्याच्या पाठीमागचा इतिहास समजून घेणार नाही. हो, खरंय. तो इतिहास योग्य व्यक्तीकडनं समजून तुम्ही एक्झॅक्टली. आता ते योग्य गाईड जोपर्यंत घेत नाही तुम्ही, तोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही. आता मगाशी आपण बोललो की मंदिरामध्ये आपण रांगेत उभं राहतो. आता मंदिरामध्ये रांगेत उभं राहिल्यानंतर बऱ्याच वेळा मंदिरामध्ये आपल्याला आता कासव बघायला मिळतं आपल्या मंदिरामध्ये. हे कासव त्याला कधी धोका जाणवला तर त्याचं डोकं आणि पाय ते त्याच्या कवचाच्या आत घेतो, बरोबर, कारण की त्याच्या संपूर्ण शरीरावरती कंट्रोल असतो. सो शास्त्रामध्ये ते उदाहरण आहे ऍक्च्युली, की कासवाचं जसं आपल्या शरीरावरती कंट्रोल असतो तसं माणसाचा सुद्धा आपल्या शरीरावरती, आपल्या अवयवावरती कंट्रोल असला पाहिजे. हे त्याच्या मागची कन्सेप्ट आहे. आणि ही कन्सेप्ट जर बघितली तुम्ही तर 15व्या शतकानंतर जी मंदिरं बांधली गेली आहेत त्याच्यामध्ये ही फक्त कासव आहेत. म्हणजे 15व्या शतकाच्या अगोदरची जर काही मंदिरं बघितली तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे कासव बघायला मिळणार नाही तुम्हाला. बरं. सो ही कन्सेप्ट जी आहे ही 15व्या शतकानंतर आलेली आहे ही कन्सेप्ट ऍक्च्युली. बरं. तशी आपल्याकडे वेगवेगळी रूप आहेत देवतांची. बरोबर. म्हणजे जर बघायला गेलंस तर विष्णूचं रूप, बरोबर, विष्णूचे वेगवेगळे अवतार आले, त्या अवतारांची वेगवेगळी मंदिरं आहेत किंवा त्या अवतारांना पूजलं जातं वेगवेगळ्या. अशा वेगवेगळ्या रूपांना नेमकं कसं ओळखायचं, मंदिरात नेमकी ती मूर्ती कोणाची आहे? ओके, आता मंदिरामध्ये विष्णू शास्त्रामध्ये जर बघितलं बेसिकली आपण तर त्याच्यामध्ये विष्णू आणि शंकर हे जी मंदिरं असतात ऍक्च्युली. शंकराचं मंदिर म्हटलं की शंकराला आपण हातामध्ये त्रिशूळ, नाग, डमरू हे म्हटलं की आपण शंकर म्हणतो. आता विष्णू चतुर्भुज असतो. चतुर्भुज विष्णू म्हटलं की त्याच्या हातात, खालच्या उजव्या हातात पद्म, वरच्या हातामध्ये शंख आणि डाव्या हातामध्ये वरती पद्म आणि खाली गदा, तो म्हणजे केशव. बरं. आणि ही त्याच क्रमामध्ये जर बदललं, उजव्या हातात शंख, वरच्या बाजूला पद्म, डाव्या हातामध्ये गदा आणि डाव्या हातात खालच्या बाजूला चक्र, तो म्हटलं की नारायण. अच्छा. म्हणजे थोडक्यात जशी लांछनं बदलतात तसे विष्णूचे नाव बदलतात. सो ही कन्सेप्ट जुन्या काळामध्ये की या लांछनानुसार बेसिकली विष्णू आहे का, केशव आहे का, नारायण आहे, हे त्या लांछनानुसार ओळखलं जायचं त्याच्यामध्ये. बरं. म्हणजे आता हे अशा प्रकारची माहिती असेल तर आपण सुद्धा, एक्झॅक्टली, सामान्य माणूस सुद्धा ही गोष्ट बेसिकली जर नॉर्मल सोलो ट्रॅव्हलर गेले किंवा फॅमिली कोणी गेलं तर त्यांना माहिती नसतात ही गोष्ट. पण हे जर तुम्ही गाईड घेतला तिथे, त्याला या गोष्टी माहिती असतात, तर तुम्हाला ही गोष्ट सगळी समजावून सांगू शकतो त्याच्यामध्ये. म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या मंदिराबद्दलच्या काही गोष्टी माहिती नसलेल्या माहिती होतात, आणि मग जेव्हा तुम्हाला त्याचा अभिमान वाटतो की नाही, ह्या आपल्या भारतातल्या मंदिरं आहेत, हे आपला इतिहास आहे आणि हे आपलं कल्चर आहे, आपली संस्कृती आहे, त्या आपला खूप अभिमान वाटतो. कारण की ही मंदिरं आपल्या भारतात जतन केलेली आहे. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर इजिप्तमध्ये आस्वान धरणामध्ये एक मंदिर होतं की जे आजच्या तारखेला न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन मंदिरामध्ये जतन ठेवलेलं आहे. म्हणजे मंदिर हे अमेरिकेमध्ये त्यांनी मेट्रोपॉलिटन म्युझियम मध्ये ठेवलेलं आहे. बरं. का तर बेसिकली जेव्हा आस्वान
मंदिराचा प्राण गेला होता. प्राण गेला होता म्हणजे काय, तर त्याची डागडुजी केली नव्हती, ना मंदिर जतन करण्यात आलं किंवा ना कुठली साफसफाई केली होती, कुठल्याही प्रकारचं जतन केलं नव्हतं त्यांनी. त्यामुळे मंदिराचा प्राण गेला थोडक्यात. आणि मग अशा प्रकारची मंदिरं त्यांनी उचलली आणि मग अमेरिकेतल्या म्युझियम मध्ये लोकांना ठेवली ती मंदिरं. तशी मंदिरं आपल्या इथे नाहीयेत कुठे. सो ही मंदिरं आपल्याला आजही बघायला मिळतात. त्यामुळे ती जेव्हा भारतात अशी मंदिरं आहेत ही जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा मग त्याच्याबद्दलचा इंटरेस्ट किंवा त्याच्याबद्दलची माहिती घेण्यासाठी जी जिज्ञासा असते ती अजून जाणवते आपल्याला. खरं. आता काही प्रसिद्ध मंदिरांबद्दलची माहिती ही आपल्याला सर्वसामान्य सगळ्यांनाच माहिती असते किंवा बऱ्याचशा पुस्तकांमधनं वेगवेगळ्या ठिकाणून मिळते. मात्र आपल्याकडे एकूण जर परंपरा संस्कृती जर आपली बघितलीस तर अगदी म्हणजे महिलांच्या अंतरावर काही छोटी मोठी मंदिरं आहेत. बरोबर. तर अशा काही मंदिरांची माहिती देऊ शकतो. म्हणजे प्रसिद्ध मंदिरांच्या ऐवजी जर अशा प्रकारची मंदिरं सुद्धा पाहायची असेल तर छोटी मोठी मंदिरं जी फार जास्त प्रसिद्ध झालेली नाहीये. आता पुण्याच्या जवळ जर बघायचं झालं तर पुण्याच्या जवळ कोल्हापूरला खिद्रापूरचं मंदिर आहे. खिद्रापूरचं मंदिर जे आहे हे फासणा शैलीमधले बांधलेलं मंदिर आहे. आता फासणा शैली म्हणजे कशी असते ऍक्च्युली, फासणा शैली म्हणजे मंदिराचं शिखर हे हळूहळू निमुळत्या प्रकारे होतं. म्हणजे जसं पिरॅमिड वरती गेल जसं असं वरती तसं निमुळता होत जातं, तसं मंदिर हे फासणा शैलीमधलं मंदिर हे शिखर हळूहळू निमुळता होत जातं. सो ते एक उत्कृष्ट फासणा शैलीमधलं मंदिर आहे की ज्याच्यावरचं कोरीव काम अतिशय सुंदर बघण्यासारखं आहे. आणि पुण्यापासून हार्डली 5-1 तासाचा ड्राईव्ह वरती हे मंदिर आहे, ते तुम्ही बघू शकता. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर घृष्णेश्वर. घृष्णेश्वर मंदिर तसं बघायला गेलं तर आता दिशाभिमुख म्हणतात. आता मंदिरं ही थोडा वेगळा विषय आपण घेऊया त्याच्यामध्ये. मंदिरं जर बघायला गेलं तर ही दिशाभिमुख मंदिरं असतात. कशी बघायची, जसं तुम्ही मगाशी म्हणाल तर मंदिरही दिशाभिमुख मंदिर असतात. घृष्णेश्वर मंदिर जे आहे हे दक्षिणाभिमुख मंदिर आहे. बरं. कारण की मंदिराच्या शेजारी एला नदी जी आहे ही दक्षिण दिशेला वाहते, त्यामुळे त्यांना घृष्णेश्वर मंदिर हे दक्षिणाभिमुख आहे. आता कुठे त्यांनी पश्चिमेकडे पण प्रवेश केलेला आहे, म्हणजे पश्चिमेच्या बाजूने पण प्रवेश आहे मंदिरामध्ये, पण मुळात हे मंदिर हे दक्षिणाभिमुख मंदिर आहे. गेलेलं तेव्हा ते तसं आहे. दुसरं उदाहरण, आता स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून जे तुम्ही, सॉरी हा विषय थोडा वेगळा होतोय अगेन, की कैलाश लेणीचं बेसिकली, की कैलाश लेणी आता जवळपास जी मंदिरं तुम्ही म्हणालात तर तसं संभाजीनगर मधलं कैलाश लेणी. कैलाश लेणी हे 8व्या दशकातलं मंदिर आहे आणि युनेस्को हेरिटेज साईट आहे, कारण की 8व्या दशकामध्ये सिंगल रॉक कट एका दगडामध्ये बांधलेलं ते मंदिर आहे. आणि त्या 8व्या दशकामध्ये कुठल्याही प्रकारची अवजारं नव्हती, हातोडी आणि चिन्नी जे आपण म्हणतो त्या सारे ते बनवलेलं मंदिर होतं. आणि ते मंदिर अजूनही शाश्वत आहेत. सो ही मंदिरं तुम्ही जायला पाहिजे आणि ही मंदिरं बघताना कंपल्सरी गाईड पाहिजे. जर तुम्ही गाईड नेला नाही तुमच्यासोबत तर तुम्हाला या मंदिराचं महत्व कळणार नाही. फक्त तुम्ही ते कोरीव काम बघणार आणि ते मंदिर कधी बांधलंय, काय बांधलंय त्याचं न माहिती घेणार, फोटो काढणार, इंस्टाग्राम वरती टाकणार आणि रिटर्न येणार. खरं म्हणजे टेम्पल टुरिझम, मंदिर पर्यटन हे जर जवळून अनुभवायचं असेल तर त्यासाठी थोडंसं कोणीतरी एक मार्गदर्शन करणारं बरोबर असलं पाहिजे किंवा त्याचा अभ्यास तरी. म्हणजे अशा ठिकाणी गाईड हा गरजेचा असतो. पण स्थापत्यशास्त्राचा अभ्यास ज्यांचा आहे किंवा ते स्थापत्यशास्त्रामध्ये जे विद्यार्थी आता अभ्यास करतायत त्यांच्यासाठी ही मंदिरं पाहणं बरोबर किती फायदेशीर ठरू? खूप उत्कृष्ट. आणि ही मंदिरं म्हणजे त्यांच्यासाठी लाईव्ह एक्झाम्पल आहेत ऍक्च्युली स्थापत्यशास्त्रासाठी. आणि त्याच्यामध्ये PhD सुद्धा करता येते, त्याच्यामध्ये PhD सुद्धा करता येते मंदिरावरती. आणि मंदिर कशा पद्धतीने बघितलं जावं किंवा मंदिरामध्ये कुठल्या पद्धतीने मूर्त्या होत्या, लाकडाचं मंदिर आहे किंवा छत कुठलं आहे किंवा भित्ती कुठल्या प्रकारे बांधलेल्या आहेत, हे बघण्यासाठी तुम्हाला मंदिरात गेल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला. सो ह्या स्थापत्य शास्त्रामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांनी मंदिरामध्ये जायचं आणि मंदिरं कशा पद्धतीने बांधली आहेत तेव्हा सोबत त्यांनी आयदर त्यांचे प्राध्यापक म्हणा किंवा गाईड सोबत घ्यावा, जेणेकरून त्यांना मंदिर कशा पद्धतीने बांधलं आहे, किती वर्ष जुनं आहे, कुठल्या दशकातलं आहे, कोणत्या डायनेस्टीचं आहे मंदिर, कुठल्या देवाचं आहे, हे सगळं कळेल त्याच्यामध्ये.
आणि त्याच्याशिवाय त्या मंदिरामध्ये मूर्ती आहे का त्या मंदिराचं किती वेळा तोडलं गेलं आहे ते मंदिर, किती आक्रमणं झाली आहेत त्या मंदिरावरती, हा सगळा इतिहास तुम्ही मंदिरावरती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कळत नाही त्याच्यामध्ये. वेगवेगळ्या ज्या संस्कृती आता आपल्याला शोध लागला ना वेगवेगळ्या संस्कृतींचा, तो सुद्धा या मंदिराच्या माध्यमातून लागलेला आहे. एकूण जर बघितलंस तर भारतामध्ये या मंदिरांचा एक समृद्ध इतिहास, परंपरा आहे आणि कितीही वेगवेगळ्या शतकामध्ये ही मंदिरं बांधली गेली असली तरी मला वाटतं की मंदिराची एकूण रचना ही फार पूर्वीपासून सांगितली गेलेली आहे का, की प्रत्येक काळानुसार मग मंदिरांची रचना आणि त्याच्यामध्ये काही फेरबदल होत गेले? हो, शास्त्रामध्ये जर बघायला गेलं तर अग्निपुराणामध्ये, म्हणजे अग्निपुराण हे जे 18 पुराण आहेत त्यातलं एक पुराण हे अग्निपुराण, जे अग्निदेवाने वासिष्ठींना सांगितलं, ज्याच्यामध्ये मंदिराची रचना कशी असते ते त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. सो अग्निपुराणामध्ये मानवाच्या शरीराच्या अवयवानुसार मंदिरांना ओळखलं जायचं, ते त्याच्यामध्ये उल्लेख केला. म्हणजे थोडक्यात कसं, तर मुख म्हणजे काय, तर प्रवेश, मुख म्हणजे प्रवेशद्वार, केश म्हणजे कलश, कांदा म्हणजे काय, तर शिखरास भास, आणि मूर्ती म्हणजे काय, तर प्राण, ती मूर्ती. बरोबर. या सगळ्यांचा मिळून तयार होतं ते म्हणजे मंदिर. बरं बरं. हे शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे याच्यामध्ये. खरंय. म्हणजे तू आत्ताच बोलता बोलता मला असं वाटतं की आपण जे एक फार प्रसिद्ध गाणं आहे ना, की देव देव्हाऱ्यात नाही, देव आहे अंतरी, तर त्याची रचना ही कुठेतरी अग्निपुराणात झाली असेल की देव आहे अंतरी, म्हणजे खऱ्या अर्थाने. मग त्यावर विविध काव्य रचली गेली. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हा थोडासा वेगळा विषय झाला तरी सुद्धा शेवटी मंदिर म्हटल्यानंतर एक भक्त म्हणून सुद्धा पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन असतो. बरोबर. एक प्रवासी किंवा एक पर्यटक म्हणून पाहण्याचा एक वेगळा. अगदी. म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं की बाबा आम्ही भक्त म्हणून, की आमची इच्छा आहे, आम्हाला दर्शन करायचे म्हणून आम्ही जातोय, आणि नाही मला त्या मंदिराचा अभ्यास करायचा म्हणून मी जातोय. खरंय खरंय. आता यामध्ये बघ ना की काशी, वाराणसी अशा तीर्थक्षेत्रांवर गेल्यानंतर आपल्याला फार काळजी सुद्धा घ्यावी लागते. म्हणजे एकतर बरीच मंदिरं असतात. बरोबर. म्हणजे मुख्य मंदिराकडे जाण्याच्या आधी त्या रस्त्यावर अनेक छोटी मोठी मंदिरं असतात. त्या सगळ्यांचं दर्शन घेत घेत, सगळ्यांचं काहीतरी वैशिष्ट्य जाणून घेत घेत आपण मुख्य मंदिरापर्यंत पोहोचतो. अशा हा जो एक तीर्थस्थानांचा एक मोठा जो प्रवास आहे, तिथे काय काळजी घेतली गेली पाहिजे? आता तुम्ही काशी सांगितलं म्हणून मी काशी वाराणसीच तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगतो त्याच्यात, की वाराणसी हे सगळ्यात जुनं हे भारतातलं मंदिर आहे. त्याला खूप मोठा इतिहास आहे. आणि अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही जाता, आता काशीला लोक जातात श्रद्धेने जातात, की मे बी आम्हाला घरच्यांची काही इच्छा पूर्ण करायची आहेत म्हणून आम्ही तिथे जातो. मग अशा ठिकाणी आम्ही रिकमेंड करतो की सोलो ट्रॅव्हल करण्यापेक्षा तुम्ही कोणासोबत तरी जा, म्हणजे तुमच्यासोबत कोणीतरी गाईड घ्या. कारण की काय होतं की आपल्या भावना असतात त्या आपण आपली भावना पूर्ण करणे, कोणीतरी इच्छा पूर्ण करण्यासाठी जात असतो, आणि अशा ठिकाणी त्या इच्छांना खेळायला नको कोणी, किंवा कोणी आलं किंवा पंडित आले किंवा सांगितले की चला मी तुम्हाला लवकर दर्शन करून देतो, मला 1000 रुपये द्या, मी तुम्हाला रांगेत लवकर लावून देतो त्याच्यामध्ये. आणि मग असे बरेच काय काय गोष्टी घडणाऱ्या अगोदर झालेल्या आहेत. या गोष्टींना आता थोडा आळा बसलेला आहे या गोष्टींना. का तर बेसिकली गव्हर्नमेंटने याला थोडा कंट्रोल आणलेला आहे. या ठिकाणी म्हणजे वाराणसी किंवा बिहारची काही मंदिरं, या मंदिरामध्ये काही गाईड्स आता गव्हर्नमेंटने ठेवलेले आहेत की जे पर्यटकांना मंदिरापर्यंत घेऊन जाऊ शकतात, आणि तुम्ही ते गाईड घ्या पहिले. त्याशिवाय तुम्ही तिथे पूर्ण मंदिराचं माहिती होणार नाही, आणि पूजा जर करायची असेल तुम्हाला तर त्याशिवाय ती होणार नाही तुम्हाला, आणि तुमची लूट पण अवामट होणार नाही त्याच्यामध्ये. म्हणजे जिथे तुम्हाला ज्या गोष्टीसाठी काशीमध्ये जायचं आहे किंवा ज्या इच्छासाठी तुम्हाला जायचं असेल ती पूर्ण होईल तुमची त्यानुसार. त्याच्यासाठी कंपल्सरी तुम्ही एक गाईड घ्या, तिकडनं पंडित घ्या जे तुम्हाला ओळखीचे असतील किंवा तुमच्या ओळखीने तिथे पूजा करवतील, आणि मग तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत, जे काही तुमची इच्छा असेल ती पूर्ण करवतील. सो अशा ठिकाणी पंडित हे कंपल्सरी घ्यायलाच पाहिजे. नाहीतर आपण काय म्हणतो की नाही मी गुगलवरती 4 गोष्टी कळवलेल्या आहेत आणि ती तसं मी करणार आहे आणि मग मी इच्छा पूर्ण होईल त्याची. सो सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला गुगलवरती नसतात अवेलेबल. सो या पद्धतीची फसवणूक होते. त्यामुळे मग तुम्ही पंडित घ्या आणि पंडितामार्फत तुम्ही ओळखीचे पंडितामार्फत तुम्ही ती पूजा करा. आणि वाराणसीला तुम्हाला गंगेत पण जर न्हायचं असेल, गंगेमध्ये जर जायचं असेल तुम्हाला, तर तिकडे त्रिवेणी संगम आहे.
तर त्रिवेणी संगम कुठल्या बाजूला आहे, नाहीतर तुम्हाला कंपल्सरी बोटीनेच जावं लागतं तिथे. सो ह्या गोष्टी तुम्हाला ते अगोदर गंगेमध्ये न्यायचं आणि मग पूजा करायची का पहिले पूजा करून मग गंगेमध्ये न्यायचं, हा जो गोंधळ असेल तो त्यामुळे कंपल्सरी या गोष्टी तिकडे पंडित घेतल्याशिवाय होत नसतात त्याच्यामध्ये. खरंय. तसंच जेव्हा आपण मंदिर पर्यटन करतो ना, तेव्हा आपली बॅग कशी पॅक करावी, काय कपडे निवडावेत, कोणत्या प्रकारचे कपडे घालून मंदिरात जावं, म्हणजे श्रद्धा हा तर एक वेगळा भाग झाला, पण जेव्हा पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं आपण पाहणार आहोत तर नाही, खूप चांगला प्रश्न आहे ऍक्च्युली हा, आणि काय काय गोष्टी असाव्याच त्यावेळेला आपल्याकडे. नाही, खूप चांगला प्रश्न विचारला ऍक्च्युली तुम्ही. मंदिरामध्ये जाताना किंवा कुठल्या आपण जेव्हा टेम्पल व्हिजिटला जात असू तेव्हा कंपल्सरी आपण आपल्या मंदिरात जातोय, आपण आपल्या मंदिराचं जतन केलं पाहिजे, आपण आपली संस्कृती जपली पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्यामुळे मंदिरात जाताना कंपल्सरी फुल स्लीव्हचे कपडे हे कंपल्सरी गरजेचे असतात. वाराणसीमध्ये जर तुम्ही स्पेशली गेलात तर तिथे काही काही मंदिरामध्ये लेदर अलाउड नसतं, मोबाईल अलाउड नसतो. त्रिवेंद्रमच्या पद्मनाभ स्वामी मंदिराचं उदाहरण घेतलं तर तिकडे स्मार्ट वॉच सुद्धा अलाउड नाही त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही आजच्या तारखेला मंदिरामध्ये जाताना कंपल्सरी लेडीजने तर मी तर म्हणेन शक्य असेल तर साडी नेसून जावं, नॉट नेसेसरी साडी पण ॲटलिस्ट पूर्ण हात झाकले असतील, पंजाबी ड्रेस, जेणेकरून आपण मंदिराचं पावित्र्य जतन केलं पाहिजे त्याच्यामध्ये. अशा प्रकारचे कपडे तुम्ही सोबत कॅरी केली पाहिजे. आणि मंदिरात जाताना मोबाईल, तुमच्या स्मार्ट वॉचेस, लेदरच्या काही वस्तू या मंदिराच्या बाहेर लॉकर ठेवलेल्या असतात, त्या लॉकरमध्ये कंपल्सरी हे ठेवायचं आणि मग मंदिरामध्ये जायचं दर्शनासाठी. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा मंदिरामध्ये लोकांनी फोटो काढतात आजच्या तारखेला. आता लिहिलेलं तर नसतं किंवा फोटो काढू नये, पण तरी सुद्धा लोक जातात, फोटो काढतात. पण फोटो काढताना आपण काळजी घेत नाही की आपण मंदिराचा फोटो घेतोय का मंदिराच्या शेजारी पुजारी आहेत, पुजाऱ्यांचे फोटो घेतोय आपण त्याच्यामध्ये. कारण की पुजाऱ्यांना पण स्वतःची काही प्रायव्हसी असते. कोणीही आपण न कळत जर दुसऱ्याचा फोटो काढला तर मे बी त्यांची प्रायव्हसी पण त्यांना डिस्टर्ब होते, किंवा डिस्टर्ब होते म्हणण्यापेक्षा की त्यांना आवडेल न आवडणार हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल विषय असतो. त्यामुळे फोटो काढताना अगोदर तपास करा किंवा नक्की फोटो काढलेला अलाउड आहे का, मोबाईल आतमध्ये काढलेले अलाउड आहेत का. आता नेपाळचं काठमांडूला पशुपतीनाथ मंदिर आहे. पशुपतीनाथ मंदिरामध्ये मी मागच्या सीझनमध्ये म्हणजे आत्ताच मे मध्ये जेव्हा गेलो होतो तेव्हा स्पष्ट कल्पना सांगितली होती की मोबाईलमध्ये अलाउड नाही मंदिरामध्ये. तरी सुद्धा काही लोक येतात की नाही काही होत नाही दुष्यंत, आम्ही मोबाईल घेऊन जातो. आणि मंदिरात मोबाईल घेऊन गेला, मंदिराच्या बाहेर आलाय आणि मग बाहेरनं फोटो काढायला घेतला. सिक्युरिटी गार्डने बघितला, मोबाईल घेतला आणि मोबाईल फेकला त्याचा. अक्षरशः माझ्यासमोर मोबाईल फेकला. म्हणजे त्यांनी मंदिराच्या बाहेर लिहिलेलं आहे फोटोग्राफी अलाउड नाहीये, तरी सुद्धा तुम्ही मंदिराच्या मध्ये मोबाईल नेतात. बरोबर. तर का ना बेसिकली. त्यामुळे ही आपण जर जतन केलं नाही या गोष्टी, आपण जर पाळल्या नाहीत तर आपल्या पुढची जनरेशन काय बघणार आपल्याला. ते आपल्याकडे बघूनच तर मोठे होतात. आपण जर या गोष्टी फॉलो केल्या तर ती पुढची जनरेशन त्या गोष्टी फॉलो करतील. बरोबर आहे. त्यामुळे कंपल्सरी काही काही गोष्टींची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे. बॅग पॅक करताना या गोष्टी कंपल्सरी लक्षात ठेवा पाहिजे. तुम्ही पर्यटनाला जा बाहेर, पण मंदिरात जाताना मात्र व्यवस्थित ड्रेस घालूनच गेलं पाहिजे त्याच्यामध्ये. दक्षिणेमध्ये जर गेलो आपण तर महाराष्ट्रामध्ये तर ठीक आहे, पण दक्षिणेमध्ये तर तुम्हाला काही काही ठिकाणी मंदिरात ड्रेस कोड फॉलो करावा लागतो. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं पद्मनाभ स्वामी मंदिर जे आहे, पद्मनाभ स्वामी मंदिरामध्ये हे विष्णूचं मंदिर आहे, शेषनाग आहे बेसिकली. त्याला 3 वेगवेगळ्या दरवाजांमध्ये दर्शन होतं विष्णूचं. तिथे जाताना जेंट्सला कंपल्सरी धोती, नो अप्परवेअर, आणि लेडीजला कंपल्सरी साडी हे नेसूनच जावं लागतं. नो लेदर, नो मोबाईल, नो सिगारेट, नो चेनिंग, काही अलाउड नाही तुम्हाला त्याच्यामध्ये. सो या कंपल्सरी प्रथा आहेत, त्या प्रथा फॉलो केल्याच पाहिजे त्याच्यामध्ये. आणि त्या आपण जर फॉलो नाही केला तर मग कोण करणार त्याच्यामध्ये. खरं. मंदिर पाहताना हा सुद्धा एक विचार, आपली बॅकपॅक कशी करायची मंदिर पर्यटनासाठी, तसं ते सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. अगदी बरोबर आहे त्याच्यामध्ये. दुष्यंत, आता आपण म्हणजे स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने वेगवेगळ्या शतकांमध्ये आलेली मंदिरं याबद्दल तर बोलतोच आहोत, पण आता सध्या म्हणजे एक काही वर्षांपूर्वीचा थोडा विचार केला, बिर्ला मंदिर असेल, अक्षरधाम मंदिर असेल, इस्कॉनची मंदिरं असतील, ही आर्टिस्टिकली बांधली गेलेली आहेत. यामध्ये गाभाऱ्यामध्ये आपण जाऊन जे श्रीफळ अर्पण करतो, मिठाई देतो किंवा फुलं वाहतो, तर तसं या प्रकारच्या मंदिरांमध्ये एकतर परवानगीही नसते देण्यासाठी. ही मंदिरं आर्टिस्टिकली बघितली गेली पाहिजेत. अशा काही मंदिरांचा वेगळा अभ्यास केलाय?
अभ्यास असं बेसिकली आता ही आर्टिस्टिकली दृष्ट्या मंदिर जर बघितलं तर दुसरं रणकपूरचं मंदिर आहे. रणकपूरचं मंदिर पण अतिशय सुंदर बांधलेलं आहे. अक्षरधाम तर तुम्ही दिल्ली गुजरातमध्ये तुमचं अहमदाबादच्या मंदिरामध्ये आहेत, तिथे पण अक्षरधामची मंदिरं आहेत. पण याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही स्थापत्यकलेची मंदिरं जर बघायची असेल तर एक व्हेरी रेअर किंवा लेपाक्षी मंदिर, लेपाक्षी मंदिर हे आंध्र प्रदेशमध्ये आहे की ज्याच्याबद्दल लोकांना माहितीच नाहीये. लेपाक्षी मंदिर हे विष्णूचं मंदिर, शंकराचा शेषनाग तिथे आहे, हे लोकांना माहिती नाहीये. ते स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ते मंदिर बघायला जायला पाहिजे लोकांनी. सो दॅट इज अगेन व्हेरी रेअर टेम्पल आपण म्हणू शकतो. ते सुंदर मंदिर आहे. बेलूर हळेबीडूचं मंदिराबद्दल मी मगाशी तुम्हाला सांगितलं. हम्पीचं तर बेसिकली खूप सुंदर आणि विजयनगर साम्राज्य होतं बेसिकली जे. सो त्याचा इतिहास पूर्ण वेगळा आहे. ती मंदिरं तर अजून सुंदर आहेत. पण आता तुम्ही मगाशी जे म्हणालात की आर्टिस्टिक दृष्ट्या बघायचे मंदिरं, तर त्याच्यामध्ये सोमनाथचं एक मंदिर आहे. सोमनाथचं मंदिराबाबत जर इतिहास सांगितला गेला तर सोमनाथचं मंदिर आतापर्यंत 16 वेळा लुटलं गेलेलं आहे. सगळ्यात अगोदर ते आतापर्यंत 16 वेळा मंदिर बांधलं गेलेलं आहे ते. सो आत्ताचं जे मंदिर आपण बघतो सोमनाथचं, हे आर्टिस्टिक दृष्टिकोनातून नवीन पद्धतीने बांधलेलं मंदिर आहे ते. आता गर्भगृहाबद्दल जर सांगायचं झालं तर गर्भगृह हे आपण आपल्या इथे म्हणतो, पण गर्भगृहाला भारतामध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळी नावं आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर उत्तरेकडे जर गेलात तुम्ही तर गर्भगृहाला प्रासाद म्हणतात. तेच तुम्ही दक्षिणेकडे गेलात तर त्याला विमान म्हणतात. विमान, हो. आणि तेच तुम्ही ओडिसाला गेलात, ओडिसा बाजूला किंवा त्या साईडला गेलात तर त्याला देऊळ म्हणतात. पण असतो गर्भगृह, या सगळ्याचा अर्थ हा बेसिकली गर्भगृह. पण जसे वेगवेगळे भारतामध्ये जसा ठिकाणी जाणार त्या ठिकाणी त्याची वेगवेगळी नावं बदलली जातात त्याच्यामध्ये. आता बऱ्याचशा मंदिरांवर ध्वज असतो, बरोबर, तर त्याचं काही कारण आहे वेगळं? त्याच्या मागचं कारण म्हणजे एक असं असू शकतं की मंदिर हे लांबनं लोकांना दिसावं. की आता ध्वजा जी मंदिराच्या वरती असते ती ध्वजा ही आयदर सफेद असू शकते किंवा भगवा रंगामध्ये असू शकते किंवा लाल रंगाची असू शकते. पण लांबनं ते मंदिर आहे असं लोकांना कळायला पाहिजे, या बेसिकली हा त्याचा मागचा उद्देश की जो वरती ध्वजा लावतात. तर हा एक उद्देश असू शकतो त्याच्यामध्ये की जेणेकरून जर कोणी गावाच्या बाहेरनं कोणी आलं असेल, त्याला जर काही मदत हवी असेल किंवा जुन्या काळामध्ये जवळपास काही शोधायचं असेल तर त्याला मंदिराची ध्वजा दिसली की एक लेख लागायचं की आजूबाजूला वस्ती असू शकते तिथे. सो ती एक कन्सेप्ट असू शकते त्याच्यामध्ये. बरोबर. आता भारतात अशी मंदिरं आहेत हे तर आपण बघतोच, बरोबर. भारताबाहेर परदेशात सुद्धा अशी जी वेगवेगळी मंदिरं, मगाशी तू आता जे उदाहरण दिलंस की अख्खच्या अख्खं मंदिर उचलून त्या मंदिराचं जतन व्यवस्थित झालं नाही, पण काही मंदिर आहेत, म्हणजे इंडोनेशिया मधली मंदिरं घेशील तू, बरोबर, ती मंदिरं अजूनही छान जतन करून इंडोनेशिया, त्यांना काही इतिहास सुद्धा आहे. नॉट ओनली इंडोनेशिया, कंबोडिया मधलं अंकोरवाट हे आजच्या तारखेला खूप फेमस मंदिर आहे, विष्णूचं मंदिर आहे. अंकोरवाट हे विष्णूचं मंदिर आहे. त्याच्याशिवाय थायलंड मध्ये सुद्धा बरीचशी गणपतीची मंदिरं आहेत की जी आजही दगडामध्ये कोरीव कामामधली जतन केलेली मंदिरं आहेत. ती आजच्या तारखेला थायलंड म्हटल्यावर लोकांना माहिती नसतात, पण थायलंडमध्ये सुद्धा अशी जुनी मंदिरं आहेत. इंडोनेशियामध्ये बालीमध्ये तर विष्णूची, गणपतीची प्रचंड अशी मंदिरं आहेत की जी तुम्हाला बघायला मिळतात तिथे. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर सीता अम्मान टेम्पल, म्हणजे श्रीलंकेमध्ये, म्हणजे सीतेला जिथे ठेवलं होतं ती अशोक वाटिका, तर ते नुवारा एलियाच्या जवळ सीता अम्मान टेम्पल आहे की ते पण अतिशय आहे मंदिर, खूप छोटं, पण ते हिंदूंचं मंदिर आहे. बरोबर. सो ते पण मंदिर बघण्यासारखं एक आहे ऍक्च्युअली, आणि ते एकमेव असं सीता अम्माचं मंदिर आहे. अदरवाईज अख्ख्या भारतामध्ये जर बघितलं तुम्हाला सीतेचं मंदिर बघायला नाही पाहायला मिळत. खरंय. तसंच श्रीलंकेमध्ये रावणाचं सुद्धा मंदिर आहे. रावणाचं सुद्धा मंदिर आहे, पण रावणाच्या मंदिरामध्ये जात नाहीत कोणी. आपल्या इथे लोक रामाला जास्त पूजतात, त्यामुळे आपल्या इथे लोक रामाच्या मंदिरामध्ये. बरोबर आहे. आता अयोध्या मंदिर बांधलं गेल्यानंतर मग ते म्हणजे अयोध्येला आता बऱ्यापैकी टुरिझम वाढलेलं आहे. अगदी बरोबर. पर्यटकांची गर्दी होते, मंदिर पाहतायत. अयोध्या मंदिर सुद्धा, आता अयोध्या मंदिराच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर अयोध्या मंदिर हे अतिशय सुंदर प्रकारे बांधलेलं आहे. आणि जसं कोल्हापूरच्या मंदिराच्या बाबतीमध्ये म्हणतात की सूर्यकिरण हे देवीच्या पहिल्या पायावरती पडतात कोल्हापूरात, सेम राम मंदिर
बरं. राम मंदिर सुद्धा त्या पद्धतीने बांधायचं केलेलं आहे की सूर्यकिरण जो आहे तो पहिले रामाच्या पायावरती येतात. बरं. सेम कोल्हापूरच्या सुद्धा मंदिरामध्ये देवीच्या पायावरती सुद्धा पहिले सूर्यकिरण येतात. तर ही मंदिरं त्या काळामध्ये त्या पद्धतीने बांधली गेली होती. सो आजच्या काळामध्ये तसं एकमेव मंदिर फक्त अयोध्येचं आहे. बरोबर. आर्टिस्टिक दृष्टिकोनात म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात. सो हे एकमेव मंदिर तसं जिथे तो अभ्यास करून की जेणेकरून जेव्हा सूर्य सनराईज होईल सूर्याची किरण ही रामाच्या पायावरती पडतील. बरोबर. हा अभ्यास करून बेसिकली मंदिर बांधलं गेलं. आता मंदिर पाहणं आणि मंदिराच्या बाहेरचं म्हणजे बाहेरनं मंदिर आधी पाहायचं, प्रदक्षिणा ती आधी घ्यायची आणि मग गाभाऱ्यात दर्शन घ्यायचं. हे शास्त्रात कसं दिलंय हे आपल्याला दुष्यंतने सांगितलं. पण फक्त मंदिरच नाही तर मंदिराच्या भोवतालचा परिसर मी म्हणते हा परिसर कसा बघायचा म्हणजे त्यालाही काहीतरी महत्व असेल ना मंदिराबरोबर. बरोबर. परिसर बेसिकली जो असतो आता मंदिर जेव्हा आपण बघायला जातो मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा पवित्र परिसर मानला जातो बेसिकली. आणि त्या परिसरामध्ये संध्याकाळच्या लोक पूजा अर्चनासाठी येत असतात तिथे. आता काही काही ठिकाणी थोडक्यात बघायला गेलो तर आजूबाजूच्या परिसरामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर काश्मीरमध्ये मार्तंड सूर्य मंदिर आहे. फार कमी लोकांना माहिती आहे. सो त्या मार्तंड सूर्य मंदिराच्या आजूबाजूला 4 छोटी मंदिरं आहेत. अगेन विष्णूची, लक्ष्मीची, सरस्वतीची अशी छोटी छोटी त्या मंदिराच्या परिसरामध्ये आहेत. म्हणजे मुख्य मंदिराच्या आजूबाजूला ही मंदिरं आहेत. सो हा बेसिकली मंदिरं सुद्धा बघितली गेली पाहिजे त्याच्यामध्ये. आणि नुसतं मुख्य मंदिर नाही बघायचं तर मंदिराच्या आजूबाजूला जी ही छोटी छोटी मंदिरं आहेत ती मंदिरं बघण्यामध्ये सुद्धा ती कशा पद्धतीने बांधली गेली आहेत किंवा त्याची रचना कशा पद्धतीने केली गेली आहे ते सुद्धा अतिशय सुंदर आणि वेगळ्या प्रकारे त्याचा अभ्यास केला जाऊ शकतो. म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणालात की जे स्थापत्य कलेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी हा एक खूप उत्कृष्ट उदाहरण असू शकतं त्याच्यामध्ये. करेक्ट. महाराष्ट्रात सुद्धा अशी वेगवेगळी मंदिरं आहेत वेगवेगळा इतिहास सांगत असतात किंवा ती मंदिरं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिली गेली पाहिजेत. काही उदाहरणं देशील की जिथे आपण जाऊ शकतो अजून ती प्रसिद्ध झालेली नाहीयेत? हो. एक थोडं कमी माहिती असलेलं मंदिर बेसिकली थोडक्यात सांगायचं तर शिरोडा हे कोकणातलं सगळ्यात शेवटचं महाराष्ट्र आणि गोवा बॉर्डरवरचं गाव. शिरोडातनं जेव्हा आपण टुवर्ड्स पुण्याला यायला सुरुवात कोल्हापूरला यायला सुरुवात करतो गगनबावडा मधच्या अलीकडे गगनबावडाच्या अलीकडे धामापूर गाव आहे. धामापूर लेकला लागून भगवती देवीचं एक मंदिर आहे की जे साधारणपणे 16व्या शतकातलं मंदिर आहे ते. आणि अतिशय सुंदर आजूबाजूचा परिसर, जंगल सगळा बेसिकली आणि लेकच्या शेजारी बांधलेलं ते 16व्या शतकातलं मंदिर भगवती देवीचं मंदिर आहे धामापूरचं. ते फार कमी लोकांना माहिती आहे. दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं तर डेरवणच्या थोडं पुढे गेलो कोकणामध्ये तर महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये एक सूर्य मंदिर आहे. हे लोकांना माहिती नाहीये. सूर्यनारायणचं मंदिर आहे डेरवणच्या थोडं पुढे गेल्यावरती. सूर्याचं मंदिर आणि सूर्याची मंदिरं ही फार कमी आहेत महाराष्ट्रामध्ये जी माहिती आहेत लोकांना. सो त्यातलं हे एक मंदिर सूर्यनारायण मंदिर आहे. डेरवणच्या पुढे आंबव करून छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये हे सूर्यनारायणाचं मंदिर आहे. तिथे तुम्ही मंदिराला दर्शनाला जा. आणि आता हे सूर्यनारायणाचं मंदिर जे आहे हे आता रिसेंटली गेल्या 5 वर्षामध्ये रिनोव्हेट करण्यात आलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने रिनोव्हेशन केलेलं आहे. फॅसिलिटीज चांगले ठेवलेले आहेत तिथे. कुठल्याही प्रकारचं घाण किंवा अस्वच्छपणा आजूबाजूला नाहीये कुठेही. त्यामुळे खूप छान नीटनेटकं असं ते मंदिर जतन केलेलं आहे. बरोबर. आता तू म्हणालास मंदिरांचं जतन करणं किंवा ते आता रिनोव्हेट केलंयस असं म्हणालास, तो शब्द वापरलास. पण काय होतं की कधी कधी तो जो दगड वापरला गेलेला आहे फार पूर्वी त्याचं जे महत्व असतं ना ते नव्याने रूप घेतलेल्या मंदिरात कदाचित आपल्याला तो एक भावना त्याच्यामध्ये बेसिकली कारण आहे की मंदिर जुनं झाल्यामुळे ते रिनोव्हेट करावं लागलं. पण भावना आपल्या असतात किंवा आपल्याला ते मंदिर बघायला जायचं आहे आणि हे मंदिर फार कमी लोकांना माहिती असतं. तसंच एक विषय आता तुम्ही महाराष्ट्रातलं काही मंदिर पण मी महाराष्ट्राच्या बाहेर थोडं जातो बेसिकली थोडं बॉर्डर क्रॉस करतो मी. गोव्यामध्ये तांबडी सुर्ला करून एक मंदिर आहे. फार कमी लोकांना हे माहिती आहे. आणि जेव्हा मुघलांनी आक्रमण केले तेव्हा बरीचशी हिंदूंची मंदिरं तोडण्यात आली. पण तांबडी सुर्ला हे मंदिर फॉरेस्टमध्ये म्हणजे आतमध्ये जंगलात असल्यामुळे त्यांना माहिती नव्हतं. त्यामुळे त्या मंदिराचं फार कमी प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. पण त्या मंदिरामध्ये जाताना तुम्हाला आतमध्ये जंगलातनं जावं लागतं थोडं. सो
तांबडी सुर्लाचं मंदिर हे अतिशय सुंदर आणि प्राचीनकालीन एक मंदिर आहे. ते सुद्धा एक बघण्यासाठी आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्याचं उदाहरण देऊ शकतो आपण. हो, अशा वेळेला मंदिरांचं हे पर्यटन करताना तिथून काहीतरी त्या मंदिराची आठवण घेऊन यावी. कारण आपल्याला एक पर्यटक म्हणून बघ ना, कुठे मंदिरांच्या बाबतीतच नाही, कुठच्याही ठिकाणी आपण गेलो सहलीला तरी सुद्धा आपण काहीतरी तिथली आठवण घेऊन येतो. बरोबर. तुझ्या मते आतापर्यंत इतक्या टूर्स केलेल्या आहेस, तुझ्या मते मंदिर पर्यटनामध्ये जर आपल्याला असं काही घ्यायचं असेल तर काय विशेष गोष्ट आपण घरी घेऊन येऊ शकतो? मी अशा वेळेस सांगेन तुम्हाला की ते मंदिर ज्या पद्धतीने बांधलं आहे ते बेसिकली कन्सेप्ट तुम्ही घरी येऊन जर इतरांना सांगितली आणि त्याचा प्रचार करा आणि मॅक्झिमम लोकांना जर तुम्ही त्या मंदिरा बघण्यासाठी प्रोत्साहन दिलं तर ती गोष्ट खूप सुंदर होईल आजच्या तारखेला. म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं, जेनझी जे आहे त्यांना जर या मंदिराबद्दल जर आपण सांगितलं, त्यांना जर त्या मंदिराबद्दल उत्सुकता निर्माण झाली तर डेफिनेटली नथिंग लाईक इट. कारण की ते पुढची पिढी आहे की जे इतिहास पुढे कॅरी फॉरवर्ड करणार आहेत आपला, ती पिढी आहे की जे आपलं कल्चर पुढे प्रेझेंट करणार आहेत. खरं. मंदिर पर्यटन हा तर भाग झालाच, पण त्याबरोबर डेस्टिनी टूर्सच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष दुष्यंत तू कुरुक्षेत्र वेगळ्या नजरेने कसं पाहायचं यावर खूप अभ्यास आहे आणि त्यावर एक वेगळा भाग होऊ शकतो एवढा अभ्यास आहे. पण एक थोडक्यात काय सांगशील, कुरुक्षेत्र वेगळ्या नजरे म्हणजे आता कुरुक्षेत्राबद्दलची बरीचशी माहिती किंवा थोडाफार इतिहास हा माहिती असतो, पण त्या व्यतिरिक्त तू तिकडे जेव्हा टूर्स घेऊन जातोस तू काय नेमकं दाखवतोस? कुरुक्षेत्र ऍक्च्युली हा खूप जवळचा विषय आहे ऍक्च्युली. कुरुक्षेत्र हे गेल्या मी म्हणेन की गेल्या 5-6 वर्षामध्ये हळूहळू खूप नाव बाहेर येतं ऍक्च्युली. कुरुक्षेत्र म्हणजे जिथे महाभारत लिहिलं गेलं. बरोबर. कुरुक्षेत्र हे असं ठिकाण की कौरांची भूमी, जिथे महाभारत युद्ध घडलं आणि अख्खा इतिहास तिथे तुम्हाला झाला. 18 दिवस चाललेलं ते युद्ध. आणि फक्त कुरुक्षेत्र नाही तर कुरुक्षेत्राच्या आजूबाजूला कर्नाल, पानिपत ही जी गावं आहेत त्या सगळ्या गावामध्ये ऍक्च्युली तुम्ही जर बघितलं तर महाभारत जे युद्ध झालं 48 कोस मध्ये हे युद्ध झालं. तर 48 कोस म्हणजे काय, तर पूर्वीच्या काळी किलोमीटर ही कन्सेप्ट नव्हती. एक कोस, 2 कोस, 3 कोस हे बेसिकली अशा पद्धतीने मोजलं जायचं आणि 1 कोस म्हणजे साधारणपणे 1-2.5 किलोमीटर तुम्ही असा अंदाज धरू शकता आजच्या तारखेला. सो तो सगळा परिसर जो आहे हा साधारणपणे 100-1 किलोमीटरचा परिसर की ज्या अख्ख्या परिसरामध्ये हे युद्ध लढलं गेलं कुरुक्षेत्राच्या. सो ते 48 कोस तो एरिया आणि त्या परिसरामध्ये आजच्या तारखेला विष्णूने जिथे विश्वरूप दर्शन दिलं. असं म्हणतात की अर्जुन जेव्हा महाभारताचं युद्ध झालं सुरू, तेव्हा सुरुवातीच्या पहिल्या दिवशी अर्जुन निराश झाला होता की आपण आपल्या भावासोबतच का युद्ध लढतोय. त्यावेळेस कृष्णाने त्याला विश्वरूप दर्शन दिलं आणि तेव्हा भगवद्गीता सांगितली गेली. आणि ती जी भगवद्गीता सांगितली गेली ज्या ठिकाणी विश्वरूप दर्शन दिलं ते विश्वरूप दर्शन म्हणजे ज्योतिसर लेक. सो विष्णूची ब्लॅक मेटल मधली साधारणपणे 10 मजली उंच अशी एक मूर्ती आहे. ती साधारणपणे आता गेल्या काही वर्षामध्ये बांधली गेलेली आहे ती. आणि त्या मूर्तीवरती एव्हरी इव्हिनिंग संध्याकाळी साऊंड अँड लाईट शो होतो कुरुक्षेत्रमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला महाभारताचा इतिहास सांगितला जातो. हे लोकांना माहिती नाहीये. आणि त्याच्याशिवाय कुरुक्षेत्रामध्ये श्रीकृष्णाचं म्युझियम आहे, हे लोकांना माहिती नाही ऍक्च्युली. सो ह्या गोष्टी आम्ही लोकांना दाखवण्यासाठी. श्रीकृष्णाचं म्युझियम आहे म्हणजे नेमकं काय पाहायला मिळालं? आता श्रीकृष्णाचं म्युझियम जे आहे ऍक्च्युली ते श्रीकृष्णाचं म्युझियम म्हणजे जे महाभारत युद्ध लढलं गेलं त्याच्यामध्ये ज्या काही कशा पद्धतीने महाभारत युद्ध लढलं गेलं. महाभारतामध्ये चक्रव्यूह तर सर्वांना माहिती आहे, तर चक्रव्यूहचं मिनिएचर तिथे म्युझियम मध्ये आहे ऍक्च्युली की जे लोकांना माहिती नाहीये. चक्रव्यूह तर सगळ्यांना माहिती. आता अभिमन्यूला चक्रव्यूह कसं भेदायचं हे माहिती होतं, कसं भेदून आत जायचं ते माहिती होतं, पण त्यातनं बाहेर कसं यायचं ते माहिती नव्हतं.
सो त्या म्युझियम मध्ये चक्रव्यूहाची एक मिनिएचर केलेलं आहे की ज्याच्यातनं तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही पुढे गेल्यावरती लक्षात येतं की अरे आपण रस्ता चुकीचा धरलेला आहे, आपल्याला वेगळ्या दिशेला जायचं होतं पण आपण आलो वेगळ्या दिशेला. मग आपण परत मागे फिरायचं आणि दुसऱ्या बाजूने जायचं त्याच्यामध्ये आणि त्या चक्रव्यूहातनं हळूहळू बाहेर पडायचं त्याच्यामध्ये. सो अशी ती मिनिएचर त्यांनी प्रात्यक्षिक स्वरूपात तिकडे लोकांना अंदाज द्यावा त्या दृष्टिकोनातून ते मिनिएचर तयार केलेलं आहे. त्याच्याशिवाय कौरव पांडव यांची युद्ध जी झालेली आहेत त्यांची मिनिएचर्स तिथे उभी केलेली आहेत. म्हणजे 6-6 फुटी हे मिनिएचर्स तिथे उभी केलेली आहेत. त्याच्याशिवाय भीष्मांना अर्जुनाने त्यांच्या बाणाच्या शय्येवरती झोपवलं. सो पितामह भीष्मांची साधारणपणे 10 फूट लांब अशी मिनिएचर तिकडे मूर्ती बांधलेली आहे की ज्याच्यावरती बाणावरती त्यांना झोपवलेलं दाखवलेलं आहे. सो या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या त्या कृष्ण म्युझियम मध्ये ठेवलेल्या आहेत. त्याच्याशिवाय कृष्णाच्या एक साधारणपणे मी म्हणेन एक 3000-4000 वर्षापूर्वी काही ज्या मूर्ती सापडलेल्या आहेत त्या मूर्ती तिकडे जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत त्या संग्रहालयामध्ये. त्या बघण्यासारख्या आहेत त्या श्रीकृष्ण म्युझियम मध्ये. सो ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे कारण की मुळातच बघा ना की श्रीकृष्ण म्युझियम आहे हे आपल्याला माहितच नाहीये आणि त्याच्यामध्ये या गोष्टी असतील त्या लोकांना माहिती नसतात त्याच्यामध्ये. सो या गोष्टी आम्ही त्या कुरुक्षेत्रच्या टूरमध्ये जनरली लोकांना दाखवत असतो. आणि जेव्हा कुरुक्षेत्र झालं 18 दिवस कुरुक्षेत्र झाल्यानंतर पांडवांनी हे युद्ध जिंकलं. ते जिंकल्यानंतर मग त्यांना जाणवलं की नाही आम्ही एवढा लोकांना मारलं आहे, आमच्या भावांना मारलं आहे, आता आम्ही हे सगळं सोडून आम्ही स्वर्गामध्ये जाणार आहोत, त्याच्या प्रयाण करणार आहात त्याच्यामध्ये. सो ते झाल्यानंतर पांडव हे स्वर्गाकडे गेले. ऍक्च्युली हे महाभारत युद्ध झाल्यानंतरची गोष्ट ही. आणि त्याच्यानंतर सुद्धा श्रीकृष्ण साधारणपणे पुढे मी म्हणेन एक 70-80 वर्ष श्रीकृष्ण असतील अजून त्याच्यानंतर. मग ते त्याच्यानंतर द्वारका साईडला आले आणि मग तिथे श्रीकृष्ण बरेच वर्ष राज्य केलं त्यांनी ऍक्च्युली असं म्हणतात त्याच्यामध्ये. हा सगळा इतिहास तिथे सांगितला जातो त्याच्यामध्ये. इव्हन जेव्हा आपण म्हणतो की श्रीकृष्णाला जेव्हा विश्वरूप दर्शन दाखवलं गेलं ते विश्वरूप दर्शन कुठे दाखवलं गेलं ती जागा आपण लोकांना कुरुक्षेत्रामध्ये दाखवतो. ते लोकांना माहिती नाही अजून त्याच्यामध्ये. सो त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस लोकांना अख्खा महाभारत उलगडला जातो आणि साधारणपणे 45 मिनिट्सचा तो साऊंड अँड लाईट शो असतो, म्युझिक शो असतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला एंटायर महाभारत का घडलं, द्रौपदीचं वस्त्रहरण का झालं, महाभारताचं मूळ कारण काय आहे, ही सगळी कथा सांगितली जाते. आणि ती सगळी कथा ऐकताना अंगावरती काटा येतो आपल्याला की अरे ह्या गोष्टी आहेत आणि आपल्याला माहिती नव्हतं. त्यामुळे आजच्या तारखेला हरियाणा गव्हर्नमेंट हे कुरुक्षेत्र सर्किट डेव्हलप करतंय त्याच्यामध्ये आणि जेणेकरून लोकांना माहिती असावं किंवा इथे अशा ह्या गोष्टी आहेत आणि ह्या आपला कल्चर आहेत. लोकांना माहितीच नाही, फक्त लोकांना माहिती आहे की महाभारत झालं, पण झालं त्याचे पुरावे काय आहेत. तर ते पुरावे बघण्यासाठी तुम्ही कुरुक्षेत्रामध्ये या, ती सगळी कुरुक्षेत्रामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. बरोबर. त्याचं अजून दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं तर कृष्ण अर्जुनाचा रथ. कृष्ण अर्जुनाचा रथ की ज्याच्यावरती हनुमान हे स्वतः बसले होते रथाचं रक्षण करण्यासाठी. सो कृष्ण अर्जुनाचा रथ जो अख्ख्या महाभारतामध्ये आपण बऱ्याच वेळा बघतो फोटोमध्ये सुद्धा. सो त्या रथाच्या शेप मध्ये कुरुक्षेत्रामध्ये इस्कॉन मंदिर येतंय, आता येतंय. हो, म्हणजे मी म्हणेन गेले जवळपास 2.5-3 वर्ष झाले ते बांधकाम चालू आहे. आणि दॅट मे बी द इंडियाज बिगेस्ट इस्कॉन, भारतातलं सगळ्यात मोठं इस्कॉनचं मंदिर असू शकतं ते. आजच्या तारखेला बँगलोरचं मंदिर जे आहे इस्कॉनचं ते सगळ्यात मोठं म्हणतात, पण त्याच्यानंतर सुद्धा हे कुरुक्षेत्रमधलं इस्कॉनचं सगळ्यात मोठं मंदिर असू शकेल की ज्याला 40 फूट उंच असे अश्व आणि त्याच्या पाठीमागे अख्खं मंदिर, म्हणजे रथ अख्खं मंदिर आणि एक रथ म्हणजे रथाचं चाक, आणि ते रथाचं चाक हे साधारणपणे 32 टन हे एक ते चाक. आणि ते चाक जे बांधलं आहे हे जयपूरचा पिंक स्टोन ते इकडे आणला, त्याच्यावरती कोरीव काम केलं गेलं आणि ते चाक तिथे उभं केलं गेलं. आणि त्या एका चाकासारखे टोटल 4 चाकं आहेत ती, आणि त्या चाकावरती ते मंदिर आहे.
म्हणजे हा अख्खा चॅरियट म्हणजे कृष्ण अर्जुनाचा रथ जो आहे या रथाच्या शेपमध्ये ते मंदिर आहे. मी मगाशी जे म्हणाले की काही मंदिर आर्टिस्टिक दृष्ट्या पाहावीत, अगदी यातलं एक त्यातलं हे अतिशय सुंदर उदाहरण आहे. म्हणजे मी म्हणेन गेल्या जवळपास 70-80% मंदिराचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. मे बी पुढच्या एक साधारणपणे वर्षभरामध्ये हे काम पूर्ण होऊन लोकांसाठी ते दर्शनासाठी मंदिर ओपन करण्यात येईल. तर डेफिनेटली अशा वेळेस ते मंदिर नक्की बघण्यासारखं असेल. आणि आय एम शुअर या शेपमधलं मंदिर किंवा कृष्ण अर्जुन रथाचा शेपमधलं मंदिर हे अख्ख्या भारतात म्हणा किंवा मे बी भारताच्या बाहेर अख्ख्या जगात कुठे बघायला मिळणार नाही तुम्हाला. म्हणजे तुम्ही तिकडे गेल्यानंतर साधारणपणे 40 फूट उंच घोडा, पांढरा शुभ्र रथ घोडा आणि असे 4 घोडे इमॅजिन करा तुम्ही त्याच्यामध्ये की अशा घोड्याच्या पाठीमागे मंदिर आहेत. ही कन्सेप्टच बेसिकली टोटल वेगळी आहे. खरं खरं. मुळामध्ये काय आहे ना की आपल्याकडे इतिहास आहे, आपल्याकडे एक पार्श्वभूमी, एक संस्कृती, परंपरा सगळं आहे, मात्र आपण ते कसं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतोय. तर ते जे माध्यम आहे, जसं आता हे जे मंदिर उभं राहतंय की यामुळे अजून उत्सुकता वाढणार आहे आणि ती उत्सुकता वाढल्यानंतर ते मंदिर पाहायला जाणाऱ्यांची जी संख्या आहे ती आपसूक कुरुक्षेत्रावर वळणार आहे. कुरुक्षेत्राचं पर्यटन, मंदिर पर्यटन हा भारतासाठी, भारताच्या आर्थिक बाजूला सांभाळणारा एक मोठा भाग होतोय किंवा एक मोठं क्षेत्र होतंय आणि त्याचाही भारताला एक वेगळा आधार आहे. तर या दृष्टिकोनातनं सुद्धा म्हणजे टुरिझम क्षेत्रामध्ये मंदिर पर्यटन हे आर्थिक दृष्ट्या किती महत्वाचं आहे? डेफिनेटली नक्की खूपच महत्वाचं आहे ऍक्च्युली. म्हणजे जर आता उदाहरण द्यायचं झालं तर गेल्या काही दिवसापूर्वी पंतप्रधानांनी उत्तराखंडला जेव्हा गेले होते काही कार्यक्रमासाठी, त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी याचा उल्लेख केला होता की पर्यटन आणि टेम्पल टुरिझम किंवा पर्यटन आणि स्पिरिच्युअलिटी हे एकत्र कसे येऊ शकतात आणि त्याच्यामुळे किती लोकांना त्याचा फायदा होतो. थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी एक उत्कृष्ट उदाहरण दिलं आता पंतप्रधानांनी की उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा होते. चारधाम यात्रा ही वर्षातनं 5 ते 6 महिने फक्त असते. त्या 5-6 महिन्यामध्ये सुद्धा तिकडे बरेच अडथळे येत असतात. परंतु एवढ्या म्हणजे लँडस्लाईड होत असते, पाऊस येत असतो, ट्रॅफिक जॅम्स होत असतात, मंदिरामध्ये लोकांना रांगेत उभं राहायला 2-2 तास रांगेत थांबावं लागतं. या सगळ्या गोष्टी असूनही अख्ख्या भारतातनं तिथे लोक दर्शनासाठी येत असतात. सो इमॅजिन करा त्याच्यासाठी किती इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं लागत असेल. सो हॉटेल्स बांधावे लागतात, ट्रान्सपोर्टेशन द्यावं लागतं, रेस्टॉरंट्स तेवढी उभी करावी लागतात. आता रिसेंटली गव्हर्नमेंट केदारनाथ हे सगळ्यात उंचीवरचं मंदिर आहे आणि यात्रा करावी बेसिकली तर केदारनाथला लवकर दर्शन होत नाही. थोडक्यात उदाहरण एक सांगायचं झालं तर शंकराचं दर्शन सहजासहजी होत नसतं. अमरनाथ यात्रा, केदारनाथ इज अगेन एक्झाम्पल की शंकर हा तुमची परीक्षा बघत असतो आणि मगच दर्शन देत असतो. सो 19,000 फुटावरती केदारनाथचं मंदिर आहे. जाताना तुम्हाला 19 किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो तुम्हाला. तो ट्रेक करायचा, वरती मुक्काम करायचा, दर्शनासाठी किमान 2 ते 3 तास लाईन असते ड्युरिंग द चारधाम यात्रा. सो या सगळ्या गोष्टी होत असतात त्याच्यात आणि या सगळ्या गोष्टी होत असताना त्यांना जो मिळणारा बाकीच्या लोकल्स लोकांना मिळणारा त्यातनं जो पैसा आहे किंवा त्यातनं जे काही उत्पन्न आहे हे कशामुळे मिळतंय तर का लोक दर्शनाला येत आहेत. बरोबर. त्यामुळे बेसिकली उत्पन्न येतं. आणि आता रिसेंटली गव्हर्नमेंटने केदारनाथला रोपवे अनाऊन्स केलेला आहे की जेणेकरून 19 किलोमीटरचा ट्रेक हा भाविकांना कमी व्हावा आणि त्रास कमी व्हावा आणि लवकर दर्शन व्हावं, जेणेकरून अजून टुरिस्ट वाढतील, अजूनही लोक वाढतील. त्यामुळे केदारनाथला गव्हर्नमेंट आता रोपवे उभा करते. म्हणजे की तुम्हाला गुप्तकाशीपासून तर केदारनाथ मंदिरापर्यंत असं त्याचे 2 ते 3 वेगळ्या फेज असणार आहेत. सो तो रोपवे बांधतायत आता गव्हर्नमेंट. आता रिसेंटली गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलेला आहे. मे बी इट विल टेक अनदर 3-4 इयर्स टू पूर्णपणे कन्स्ट्रक्ट होण्यासाठी वेळ लागेल त्याला. पण यासारख्या काही गोष्टी तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर जर वाढवलं तर पैसे येतात त्यातनं, तुम्हाला टुरिझम डेव्हलप होतं. सो इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं, या सगळ्या गोष्टी वाढवल्या की मग तुम्हाला त्यातनं उत्पन्न मिळतं त्याच्यामध्ये. त्याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर आता रिसेंटली प्रयागराजला झालेला महाकुंभ मेळा. म्हणजे 1.5 महिन्यासाठी होता, पण त्या 1.5 महिन्यामध्ये अख्ख्या भारतातनं लोक गंगेमध्ये आणि त्रिवेणी संगममध्ये स्नान करायला आले होते. आता इमॅजिन करा 150 कोटी लोकसंख्या असलेला देश
सगळ्या लोकांना 1.5 महिन्याचा कालावधी, सगळी लोक तिकडे येणार, तर त्या लोकांसाठी करणारी किती अरेंजमेंट करावी लागणार असेल गव्हर्नमेंटला. सो अकोमोडेशन, ट्रान्सपोर्टेशन, फूड, या सगळ्या गोष्टी त्या गव्हर्नमेंटला डेव्हलप कराव्या लागतात. सो या सगळ्या गोष्टी इंटरलिंक्ड आहेत, सगळ्यांना त्याचा फायदा होतो. आणि दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर आता पुढच्या काही वर्षामध्ये नाशिकला कुंभमेळा होतोय. बरोबर. आणि आता सरकारने गेल्या काही दिवसामध्ये त्यासाठी लागणारी यंत्रणा, राहण्या सुविधा, पर्यटक येतील त्यांच्यासाठीच्या सुविधा कशा करता येतील त्यासाठी तयारी सुरू केलेली आहे नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी. म्हणजे किती मोठं क्षेत्र, भव्य क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्राचा आपण पर्यटक म्हणून एक छोटासा भाग आहोत. बरोबर. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या भारताच्या जीडीपीला सपोर्ट करतात. आपल्या देशाचा इतिहास जगासमोर ठेवण्यासाठी, आपली देशाची संस्कृती जगासमोर ठेवण्यासाठी. अगदी बरोबर. इव्हन मंदिरं ही आपली संस्कृती लोकांसमोर आणत असतात. बरोबर. म्हणजे मंदिरं आणि मूर्त्या हे आपली संस्कृती, आपलं कल्चर लोकांसमोर दाखवत असतात. म्हणजे जे फॉरेन वरनं पण लोक जे येतात ते मंदिरं का बघतात, तर त्यांना ही मंदिरं बाहेर बघायला मिळत नाही आणि ते मंदिरं बघितल्यावरती मग ते आपल्या संस्कृतीचा अभ्यास करायला सुरुवात करतात. दक्षिणेकडे जर बघायला गेलं म्हणजे टुवर्ड्स साऊथला ही अशी मंदिरं खूप आहेत की खास त्याच्यासाठी लोक येतात मंदिरं बघण्यासाठी. खरंय. मला वाटतं की फक्त दक्षिणेकडेच नाही तर उत्तरेपासून दक्षिणेकडे, पूर्वेपासून पश्चिमेकडे भारत ही मंदिरांची भूमी आहे. अगदी. तुला ठिकठिकाणी मैलांवर वेगवेगळी मंदिरं पाहायला मिळतात आणि ही मंदिरं फक्त भाविकांच्या श्रद्धेचा विषय नाही तर आपल्या देशाचा संस्कृतीचा विषय. अगदी बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये परंपरेचा विषय. तुम्ही जसं मगाशी म्हणाल त्याला मी जस्ट एक लाईन ऍड करतो की पूर्वेपासून उत्तरेपासून म्हणजे काश्मीरमध्ये मार्तंड सूर्य मंदिर, दक्षिणेमध्ये केरळला पद्मनाभ स्वामी मंदिर किंवा महाबलीपुरमचं मंदिर, पूर्वेकडे गुवाहाटी मधलं कामाख्या देवीचं मंदिर आणि पश्चिमेकडे द्वारका. सो अख्ख्या भारतामध्ये, सबंध भारतामध्ये मंदिरं ही खूप वेगळ्या प्रकारे बांधली गेलेली आहेत. आणि तुम्ही कशा पद्धतीने ते बघाल की फक्त फोटोग्राफीसाठी जायचं का त्या मंदिराचा अभ्यास करायला तुम्हाला जायचंय ते तुमच्यावरती डिपेंड असतं. खरंच दुष्यंत, खरोखर खूप छान माहिती आहे तुझ्याकडे मंदिरांच्या बाबतीत. कुरुक्षेत्रावर तर एक वेगळा भाग होऊ शकतो, एवढा अभ्यास आहे कुरुक्षेत्रावर. आणि या माध्यमातनं, या व्हिडिओच्या माध्यमातनं सांगण्याचा उद्देश हाच आहे की पर्यटक म्हणून जर स्वतःला थोडे डेव्हलप करत असाल तर मंदिर पर्यटन करून आपण आपली संस्कृती जगासमोर चांगल्या पद्धतीने आणूया. आणि अर्थातच जसं तू म्हणालास तसं की आर्थिक बाबी सुद्धा लक्षात घेता भारताच्या जीडीपी ग्रोथसाठी सुद्धा एक खूप मंदिर पर्यटन हा एक वेगळा मुद्दा, एक वेगळं क्षेत्र खुणावत आहे. अगदी बरोबर. त्याकडेही अनेक जण वळू शकतात. मंदिरं कशी पाहायची, मंदिरं पाहताना काय काळजी घ्यायची, मंदिरं पाहण्यासाठी कुठे कुठे जायचं याबद्दल दुष्यंतनी आपल्याला सांगितलेलंच आहे. दुष्यंत, मराठी सृष्टी टॉक्स मध्ये तू सहभागी झालास आणि खूप छान माहिती दिलीस, उपयुक्त अशी माहिती दिलीस, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं ऍक्च्युली गप्पा मारून. आणि नक्कीच वेळेअभावी आपण काही गोष्टी इन्क्लूड नाही करू शकलो, पण मे बी पुढच्या काही पॉडकास्टमध्ये आपण याच्या रिलेटेड दुसऱ्या काही गोष्टी अजून त्याच्यावरती चर्चा करूया, त्याच्यामध्ये घेऊया. तुम्हालाही काही प्रश्न असतील, काही प्रतिक्रिया नोंदवायच्या असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमचे आधीचे एपिसोड जर पाहिले नसतील तर प्लीज आधीचे एपिसोड सुद्धा पहा. मराठी सृष्टी टॉक्सला सबस्क्राईब करा, म्हणजे दर गुरुवारी आमचे जे भाग येतात ते तुम्हाला कळतील, त्याबद्दलचे मेसेजेस येतील आणि ते भाग तुम्ही नीट पाहू शकता. असेच वेगवेगळे विषय घेऊन आम्ही पुन्हा येणार आहोत मराठी सृष्टी टॉक्समध्ये. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. दुष्यंत, तू या भागामध्ये सहभागी झालास, खूप छान माहिती आम्हाला दिलीस. मराठी सृष्टी टॉक्स कडनं एक छोटीशी भेट तुला. थँक्यू सो मच. धन्यवाद. खूप बरं वाटलं तुमच्यासोबत येऊन गप्पा मारायला. थँक्यू सो मच. धन्यवाद. तुम्हालाही डेस्टिनी टूर्सच्या माध्यमातून अशा काही टूर्स करायच्या असतील किंवा टेम्पल टुरिझम हा विषय घेऊन आज आम्ही हा भाग केला, पण त्याचबरोबर कुरुक्षेत्र जे डेस्टिनी टूर्सची एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे. कुरुक्षेत्रावर जाऊन तुम्हाला अशा टूर्समध्ये सहभागी व्हायचं असेल तर खाली संपूर्ण माहितीसाठी आम्ही फोन नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे संपर्क साधा आणि या टूर्सची संपूर्ण माहिती घ्या. धन्यवाद.